the Lord. देवाला धन्यवाद. It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासामध्ये राहणं फार छान आहे. Amen. खूप छान. सर्वांनी खाली बसून घ्या प्लीज. जिथे जिथे जागा मिळेल ना तिथे खाली बसा आणि अगदीच नाही मिळाली तर मग वरती कुठेतरी जाऊन बसा. पण सगळ्यांना निवेदन आहे, स्पेशली अंडर द पोच देअर एव्हरीबडी प्लीज सिट डाऊन. Praise God. देवाला Thank you, धन्यवाद. Jesus. The word of God is spreading everywhere. देवाचं वचन सगळीकडे पसरत आहे. I'm so thankful to some of those, I don't know, the youth, they are coming out with nice clips from our messages. आणि काही तरुण वर्ग असा आहे, काही तरुण मुलं मुली आहेत आणि काही क्लिप्स बनवून ते सोशल मीडियावरती टाकतात. आमच्या Some fan club kind of. फॅन पेज ज्याला म्हणतात. Yes, fan page. But it is having a greater effect. पण त्याचा परिणाम चांगला होतोय. So many people are now seeing our messages. अगणित माणसं आपले उपदेश पाहतायत, ऐकतायत. blessing them. देव त्यांना आशीर्वाद देतोय. Amen. आमेन. Like yesterday, one lady from Rajasthan. जसं कालच्या सभेमध्ये अखेरीला एक बाई आली पुढे, त्या राजस्थानहून आलेल्या होत्या. She left her house with a little daughter. आणि लहान मुलगी आहे त्यांना आणि काहीतरी झालं तर त्यांनी घर सोडलं स्वतःचं. She didn't even carry her cell phone. काहीच घेतलं नाही. नवरा बायको काहीतरी झालं तर घर सोडून दिलं. फोन नाही घेतला, पैसे नाही घेतले, काही नाही. Went to her sister. आणि बहिणीकडे जयपूरला आल्या. But see how it worked. पण काम कसं झालं बघा देवाचं. In Jaipur, her sister said, "Why don't you watch Pastor Peter's message?" जयपूरमध्ये त्यांची बहीण राहते, ती त्यांना म्हणाली, म्हणजे तिला म्हणाली की तू एक काम कर, असं सगळं तुझ्या लाईफमध्ये चांगलं चाललेलं आहे तर तू ऑनलाईन पास्टर पीटर यांचे उपदेश ऐक. And agree with him when he prays. आणि ते प्रार्थना करतात तेव्हा त्याला सहमत करून त्यांच्या सोबत प्रार्थना कर. And she watched our message. आणि तिने उपदेश बघितला आमचा, ऐकलं. And she agreed प्रार्थना केली आमच्या सोबत. in prayer with us. आमच्या सोबत प्रार्थना केली सहमत होऊन That Lord, की प्रभू once again establish our homes. मांडरा खरा आमचं घर परत स्थिर स्थावर कर. Immediately her brother-in-law called her. आणि लगेच तिच्या धीराने तिला फोन केला Come, we'll settle it. की तू ये इकडे निघून, तिथे राहू नको, आपण पूर्ण फॅमिली बसून हा मॅटर सॉल्व्ह करूया. And the matter was solved. आणि ते जे काही झालेलं होतं तो सगळा मॅटर सॉल्व्ह झाला. And that little daughter was crying, आणि लहान मुलगी घेऊन त्या इथे काल आलेल्या राजस्थानहून ती मुलगी रडत होती. testifying of the goodness of our Lord. प्रभू येशू किती चांगला आहे त्याची साक्ष सांगत होती. तुम्ही बघा कालच्या सभेमध्ये अखेरीला तुम्हाला YouTube वरती साक्ष पाहायला मिळेल. What great things the Lord is doing. महान कार्य प्रभू करत आहे. कधी कधी आपण प्रभूला हलक्यात घेतो, गोष्ट वेगळी आहे. And yesterday I was speaking about the withered hand. आणि कालच मी वाळलेल्या हाताचा जो माणूस आहे त्याच्यावर बोलत होतो. And one man with almost like a withered hand. आणि एक God माणूस healed आला, एक माणूस सभेला आला होता, त्याचाही हात जवळजवळ वाळलेलाच होता, प्लास्टर मध्ये होता. आणि प्रभूनी त्याला आरोग्य दिलं संदेशातच. All the pain gone, everything's gone. He wanted to remove that casting. आणि शेवटच्या प्रार्थनेमध्ये तो पूर्णच बरा झाला. हात वर व्हायला लागला, हाताच्या मुवमेंट सगळ्या बरोबर झाल्या. तर धावत धावत रडत रडत वर साक्ष सांगायला आला तो की माझा हात बरा झाला पास्टर. Trust in the Lord. प्रभूवर विश्वास ठेवा. Amen. आमेन. Trust in the Lord. प्रभूवर विश्वास ठेवा. That's what I said as soon as I came in. That fellow was shooting. I said, trust in the Lord. जसं मी आता आतमध्ये आलो आणि तिकडे शूटिंग करतच असतात ना हे लोक, तर मी त्यांना तेच म्हटलो कॅमेरात बघून की प्रभूवर विश्वास ठेवा. Amen. आमेन. Thick skinned or thin skinned? जाड त्वचा की पातळ त्वचा? Thick skinned or thin skinned? जाड म्हणजे निबर जाड त्वचा की पातळ त्वचा, कातडी? We'll open our Bibles to Matthew 5 verses 11 and 12. मत्थ्याचा 5वा अध्याय त्यातला 11वा आणि 12वा वचन. सगळ्यांनी आपलं बायबल काढा आता. मत्थ्य 5, 11 आणि 12. Blessed are you when men shall revile you and persecute you and shall say all manner of evil against you falsely for my sake. Rejoice and be exceeding glad, for great is your reward in heaven, for so persecuted they the prophets which were before you. मत्थ्याचा 5वा अध्याय 11व आणि 12व वचन. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील व तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात,
आनंद करा, उल्हास करा, कारण आकाशामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण जे भविष्यवादी तुमच्या पूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केलेला आहे. Amen. आमेन. We are living in those days आपण त्याच काळात सध्या जगत आहोत when offenses will increase की जेव्हा विरोध आता दर दिवसाला वाढणार आहे and the devil will allow offense to increase. आणि सैतान तो विरोध वाढूही देणार आहे. But you need to be thick-skinned. पण तुमची त्वचा किंवा कातडी जाड असली पाहिजे, Otherwise you will not last. नाही तर तुम्ही टिकणार नाही. प्रत्येक जण जे काही बोलेल ते ऐकत बसाल तर टिकणार नाही. Amen. आमेन. Because कारण spiritual maturity, आध्यात्मिक समंजसपणा किंवा प्रौढता it is going from being thin-skinned to thick-skinned. आध्यात्मिक प्रौढता काय असते? पातळ त्वचेपासून जाड त्वचेपर्यंत जाणं त्याला म्हणतात आध्यात्मिक प्रौढता. Amen. आमेन. From being thin-skinned and hard-hearted की पातळ त्वचा होती, हृदय कडक होतं, to thick-skinned and soft-hearted. आता माझी कातडी जाड झाली आणि हृदय मऊ झालं. Don't make your heart hard हृदयाला कडक करू नको and make your skin thin. आणि त्वचेला पातळ ठेवू नको. Make your heart soft, हृदय मऊ कर but have a thick skin. आणि त्वचा जरा जाडी ठेव, त्वचा जरा निबर ठेव. Heart should always be soft. हृदय नेहमी मऊ पाहिजे. And so today we are going to see तर आज आपण बघणार आहोत what is thin-skinned and what is thick-skinned. पातळ त्वचा म्हणजे काय, जाड त्वचा म्हणजे काय. त्वचा म्हणजे कातडी, जाड कातडी म्हणजे काय आणि पातळ कातडी म्हणजे काय, And what is God expecting from us? आणि देवाची अपेक्षा आपल्याकडनं काय आहे हे आपण बघूया. Jesus warned us येशूंनी आपल्याला अगोदरच सूचना दिली आहे. that as believers बिलीवर या नात्याने we are going to go through much tribulation. खूप साऱ्या संकटातनं आपण जाणार आहोत. But he also said, पण प्रभू असंही म्हणाले, be of good cheer, तुम्ही आनंदाने राहा, but be of good cheer, धीराने आनंदाने राहा, for I have overcome the world. कारण की या जगावर मी विजय घेतलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Only a thick-skinned people shall overcome the world in these last days. या शेवटच्या दिवसांमध्ये फक्त जाड कातडीचे बिलीवर लोकच या जगात टिकतील. God wants us to develop a thick skin at times. देवाची इच्छा आहे की कधी कधी आपली त्वचा जी आहे ती जाड व्हायला पाहिजे. Don't let things scare you off. म्हणजे सगळ्या गोष्टी कानावर नाही नाही ते पडतं बेटा, ते सगळं पडलेलं कानावर जे आहे त्याने घाबरू नका Don't be worried. आणि काळजी करू नका की हे असं म्हणतात ते तसं म्हणतात. Don't काय? live in fear. घाबरून जगायचं नाही. God is on your side. देव तुझ्या बाजूने आहे. Develop thick skin. एक जाड त्वचा तयार कर Let your heart be soft, आणि हृदय मऊ कर, but let your skin be thick. पण कातडी जाड ठेव. Sometimes you have to stomach it all. आणि कधी कधी सगळं पचवायचं, Sometimes what you see is not the reality. कारण कधी कधी आपण जे बघतो ते खरं नसतं. Devil always troubles us through what we see. आणि सैतान नेहमी आपल्याला जे काही दिसतं ना त्यातून आपल्याला त्रास देतो. But don't be worried. पण काळजी करू नका. Some of the things you should not see. काही गोष्टी बघायच्याच नाही, बघून सुद्धा न बघितल्यासारख्या सोडायच्या. Make yourself so blind स्वतःला एवढं आंधळ करायचं that you can only see spiritual things. की मला फक्त आध्यात्मिक गोष्टीच दिसतात असं पाहिजे. Paul writes to the Corinth church पॉल करिंथ मधल्या चर्चला लिहितो in 2 Corinthians 6:11. 2 करिंथ 6:11. Our mouth is open to you, O you Corinthians. Our heart is enlarged. 2 करिंथ 6:11 वचनामध्ये पॉल त्यांना म्हणाला, 2 करिंथ 6:11, अहो करिंथकरांनो, तुम्हाशी बोलण्यास आमचे तोंड उघडलेले आहे, आमचे हृदय विस्तारलेले आहे. See, have an enlarged heart, विस्तारलेले म्हणजे जरा हृदय मोठी करा, a big heart, जरा मोठं हृदय ठेवा a big heart of love, आणि प्रेमाचं मोठं हृदय असू दे. a big heart to love, एक असं मोठं हृदय जे प्रेम करायला तयार आहे. a big heart to forgive, एक असं मोठं हृदय ठेवा की जे क्षमा करायला, दिल बडा रख a big बेटा, heart to have compassion, दिल बडा रख, क्षमा करायला, कळवळा करायला, दिल थोडा बडा कर. big heart, enlarged heart is a soft heart. आणि मोठं हृदय, विस्तारलेलं हृदय म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारं हृदय म्हणजे मऊ हृदय. The heart which loves freely, ज्या हृदयानं अगदी मोफतपणे प्रेम केलेलं a आहे. heart that loves म्हणजे unconditionally. जे हृदय अटीपलीकडे जाऊन प्रेम करतं, सढळ हातानं प्रेम करतं. It's a compliment if someone says you have a big heart. जर एखाद्या माणसाने येऊन तुम्हाला असं सांगितलं ना की आपका दिल बहुत बडा आहे, तुमचं हृदय खूप मोठं आहे, तर आपल्यासाठी ती फार Yes, अभिमानाची it's a गोष्ट आहे. compliment. अभिमानाची गोष्ट असते ती आपल्यासाठी. जर कोणी येऊन आपल्याला म्हटलं, सिस्टर आपका दिल बहुत बडा है, One who is willing to serve, की जो सेवा करायला तयार आहे, one who is willing to go the second mile. जो दुसरा माईल चालायला तयार आहे. Amen. आमेन.
To serve yourself, anybody can do. स्वतःची सेवा कुणालाही करता येते रे, त्याच्यात काही लागत नाही. Living for others दुसऱ्यांसाठी जगायला, is an assignment from God. दुसऱ्यांसाठी जगणं म्हणजे देवापासून आलेली कामगिरी आहे. स्वतःसाठी जगण्यात काही मजा नाही. I thank God that God has given us nice person in Savio, देवाचे मी आभार मानतो. सावियो मध्ये देवाने खूप चांगला माणूस मला दिलाय constantly serving God. आणि सातत्याने देवाची सेवाच करताना दिसतो. He हा. is there all the time. सारखा सारखा चर्च मध्ये दिसतोच, असतोच, करतच असतो काही ना काही. You have to have an enlarged heart. त्यासाठी दिल बडा लागताय बेटा, मोठं हृदय लागतं असं करायला. Then Paul said मग पॉल म्हणाला in verse 12, 12व्या वचनात, you are not straightened in us, but you are straightened in your own bowels. तुम्ही आमच्याठाही संकुचित झालेले नाही, तुम्ही आपल्याच कळवळ्याविषयी संकुचित झालेले आहात. Praise God. आमेन. He says, we didn't fence you. म्हणजे तो म्हणतोय, पॉल त्यांना म्हणतोय, आम्ही काही तुम्हाला कुंपण घातलेलं नाही. The smallness and the enlarged heart that is there, it comes from you. आणि जे विस्तारित हृदय म्हणा किंवा छोटं हृदय म्हणा, तुमच्यापासूनच येतं ते सगळं. It's within you. तुझ्या आतमध्ये ते सगळं आहे. Your lives aren't small, म्हणजे काय तुमची जीवन छोटी नाहीयेत, but you are living them in a small way. पण तुम्ही लहान पद्धतीनं ते सगळं घेता आणि जगताय, गोष्ट वेगळी आहे. God's love has been poured in our heart. देवाचं प्रेम आपल्या हृदयामध्ये ओतलेलं आहे. We have to live lavishly. आपल्याला सढळ हाताने जगायला हवंय. Lavish love. सढळ हाताने प्रेम, प्रेम, प्रेमात कंजूसी करू नको बेटा, कर रहा है दिल से कर. Paul is saying you are holding it. पॉल म्हणतो तुम्ही असं धरून का ठेवताय? It is not there, but you are holding it. तुम्ही ते तसं नाहीये, पण पॉल म्हणतो तुम्ही रिलीजच करायला तयार You नाही. have an enlarged heart, but you are not utilizing it. तुमचं हृदय मोठं आहे, पण तुम्ही वापरतच नाहीये. And Paul says, पॉल म्हणाला we are not holding our affection towards you. आम्ही नाही आमच्या भावना तुमच्या विषयीनं कोंडून ठेवलेल्या, आम्ही बोलतो, आम्ही सांगतो. See, he says, we are not holding our affection from you. पॉल म्हणतो की आम्ही नाही आमच्या भावना तुमच्यासाठीचं प्रेम कुठे कोंडून ठेवलेलं, आमचं तुमच्यावर प्रेम आहे, आम्ही उघडपणे सांगतो आहे. But you are withholding yours from us. पण तुम्ही नाही सांगत आहे, तुम्ही सगळं कोंडून ठेवलं आतमध्ये. See, the coldness that you have जो थंडावा आज तुम्हाला आलाय, is not the lack on my part, Paul says, पॉल म्हणतो जे तू गार पडलाय ना बेटा, ते माझ्यामुळे नाही, त्यात माझी चूक नाहीये, but on your part. तुझंच गडबडलंय कुठेतरी. You don't reach out. तू नाही हात पसरत आहेस पुढे, You don't go the second तू mile. दुसरा मैल चालत नाहीये, गुंतलाय सगळा, इकडं काय तिकडं काय, ह्यांचं काय You त्यांचं काय, restrict yourself. तू स्वतःला गळ घातलेली आहे. He's telling the church. चर्चला सांगतोय पॉल. There is a difference between Paul and the church. पॉल आणि चर्च मध्ये केवढा फरक आहे बघा. In verse 13 he says, आणि 13व्या वचनात पॉल म्हणाला, I speak to you as I would speak to my own children. माझ्या स्वतःच्या मुलांशी मी बोलीन तसं मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाच माझ्या मुलांप्रमाणे मी सांगतोय. Please make room in your hearts for us. तर प्लीज आमच्यासाठी तुमच्या हृदयात थोडी जागा, पॉल सांगतोय त्यांना, तुमच्या हृदयात आमच्यासाठी थोडी जागा करा ना, आम्ही तुम्हाला मुलं मानलंय. See, let there be a proper exchange. मी काय म्हणतो, यथायोग्य अदलाबदल झाली पाहिजे. Proper exchange. यथायोग्य अदलाबदल झाली पाहिजे. आमच्या हृदयात तुमच्यासाठी खूप जागा आणि तुमच्या हृदयामध्ये आमचा पत्ताच नाही. Sometimes we see that in the house, isn't it? कधी कधी घरात असं आपल्याला पाहायला मिळतं. The parents are pouring their love on the आई children. बाप मुलांवरती असा प्रेमाचा वर्षा, असा प्रेमाचा वर्षा, असा प्रेमाचा And the वर्षा, children are holding आणि themselves, मुलं एकदम स्वतःला घट्ट, कुठे जागाच नाही आई बापाला हृदयात. restricting themselves. कशाला स्वतःला एवढी गळ घालतात की आई बापाला हृदयात कणभर जागा नाही. Paul says, पॉल म्हणतो let us have a fair exchange. असं नाही, आपण डील करतोय, आपण अदला बदल करतोय ना, फेअर पाहिजे. I love you, you love me. माझं तुझ्यावर प्रेम आहे, तूही माझ्यावर प्रेम कर. I am pouring 100%, you also pour मी 100%. 100% होतं ते तूही 100% होत. Praise God. देवाला धन्यवाद. Open wide your hearts also. तर परत तिथेच येतोय मी, दिल थोडे बडे करो, हृदय मोठी करा. Amen. आमेन. You respond to me as though you were my own children, Paul आणि says. पॉल म्हणतो माझ्याशी तुम्ही वागताना माझ्या स्वतःच्या मुलांसारखं वागा ना. मी तुम्हाला सांगितलंय ना, मी तुम्हाला माझी मुलं मानलंय. Amen. Amen. God will help us develop a thick skin. आणि देव आपल्याला एक जाड त्वचा विकसित करायला मदत करेल की कोणी काही बोललं तरी आपल्याला फरक पडणार Why नाही. do we need thick skin? का आपल्याला जाड त्वचा गरजेची आहे? To resist the fiery darts of the devil. की सैतानाचे जळते बाण जे आपल्या विरोधात येतात त्यापासून आपला बचाव व्हावा म्हणून जाड त्वचा पाहिजे. Otherwise you will not last. नाही तर तू टिकणार नाहीये. Little trouble you will collapse. थोडासा त्रास आला तर खाली ढासळून Little पडशील. pain your heart is gone. थोडं कुठे काही दुखायला लागलं तर तुझं हृदय तुटेल. Little tribulation you are in the ICU. थोडं काही संकट आलं तर तुला पार आयसीयू मध्ये टाकायला लागेल. Little stress people cannot stand. थोडं काही दडपण आलं तर लोकांना अलीकडे सहन होत नाही. बहुत टेंशन चल रहा है. अरे क्या टेंशन चल रहा है? Stress is bringing blood pressure and sugar problem and so many आणि त्या problems. टेन्शनमुळे त्या दडपणामुळे मग लोकांना शुगर प्रॉब्लेम होतो, डायबिटीज काय व्हायला लागतात, बीपी हाय
व्हायला लागतात. I'm telling you as a loving father, मी सत्य सांगतो, मी प्रेमळ बाप म्हणून वेदीवर न बोलत आहे. you have to be strong. तुम्हाला बलवान आणि खंबीर राहावं लागेल. No disease should touch us. एकही रोगाचा स्पर्श आपल्याला व्हायला नको, लेंगपेंग राहायचं नाही Heart should not be troubled. आणि आपल्या हृदयाला त्रास करून घ्यायचा नाही. Your lungs should be strong. तुमची फुफ्फुस एकदम बळकट पाहिजे. That day on the Facebook I saw आता त्या फेसबुकवर मी बघितलं, one doctor or whoever was saying, एक डॉक्टर होते, कोणीतरी बोलत होते if you can stand holding your breath for so many seconds, की तुमचा श्वास जर तुम्हाला एवढे सेकंड रोखता आला, if it is whatever few आणि seconds, जे काही सेकंड त्यांनी सांगितले, if it is this few seconds, that means your lungs are weak. आणि एवढ्या सेकंदात जर तुझा श्वास गेला तर मग समजायचं की तुझे फुफ्फुस अगदी अशक्त आहे. After that, त्याच्यानंतर little bit more if you can stand, अजून जर तुला सहन झालं, श्वास रोखता आला, you are moderate. तर मध्यम ठीक आहे. If you cross this line, आणि या लाईनच्या पुढे तुला श्वास रोखून Your फेकता lungs are आला, strongest. तर तुझ्या लंग्स एकदम चांगल्या आहेत. I said, let me try. तर मी म्हंटल चला प्रयत्न करूया. I पाच also held my breath आणि मी असा श्वास रोखला. and it started off. मी नाही रोखला, ह्यांनी रोखला. यू She डू said, इट, "No, आय I will not वॉच. do it." आय से यू डू, आय वॉच. And then he said, मग ते म्हणाले start. स्टार्ट. I started. त्यांनी सुरू केलं. And then he said, yeah, you are doing fine. And then I he was said, watching. okay, till here you are moderate. Oh, okay, you passed this. This is quite good. Oh, if you ठीक आहे. you can release if some of you cannot. He नाही said. जमत आहे तर सोडा श्वास, जाऊ दे म्हणाले. I continued. मी माझा तसाच रोखून Went धरला. on till the end. आणि शेवटपर्यंत. And then he said, now you can leave. आणि मग ते डॉक्टर म्हणतात आता Your श्वास lungs सोडा. are the strongest. आता तुमच्या लंग्स एकदम बळकट I said, आहेत. if you had taken another 2-3 seconds also, I would have मी continued. म्हटलं अजून 2-3 सेकंद लावले असते तरी मी विश्वास In the name रोखून of Jesus. आहे. येशूंच्या नावात. Amen. Amen. In the name of Jesus. येशूंच्या नावात. I can do all things through Christ that strengthens me. ख्रिस्त येशू जो मला ताकद देतो त्याच्याद्वारे सगळं करण्यास मी समर्थ आहे. फक्त बोलायचं नसतं, करके दिखावतो हम लोग माने भाई. I'm not saying we are boasting, म्हणजे असं नाही की आम्ही गर्व करतोय आणि बडाया or boasting of our मारतोय. health. बडाया मारतोय असं काही नाही. आमच्या This, तब्येतीच्या काय, this body can collapse anytime. हे शरीर कधी ढासळू शकतं But माहितीये. we are boasting in the Lord. पण प्रभूमध्ये आम्ही अभिमान बाळगतो. Amen. प्रभूमध्ये आम्हाला अभिमान आहे की धडधाकड व्यवस्थित सुंदर छान. Life is filled with circumstances. आयुष्य परिस्थितीने भरलेलं असतं बेटा, कधी कसं तर कधी कसं. And sometimes they are beyond our control. आणि कधी कधी परिस्थिती आपल्या लगामा पलीकडे, आपल्या नियंत्रणा पलीकडे जाते. सगळ्यावर कंट्रोल नेहमी राहत नाही. We often have to walk into some very rough path. आणि नेहमीच आपल्याला काही खडबडीत रस्त्यांवरनं चालत जावंच लागतं. I thank God मी देवाचे आभार मानतो for the mountains. जे डोंगर येतात त्या डोंगरांसाठी. Because when I feel like I'm on the top of the world, कारण जेव्हा मला असं वाटायला लागतं ना मी जगाच्या वर आहे, मी शिखर गाठलंय that everything is going my way, आणि सगळं मला हवं तसं चाललेलं आहे, किती छान किती छान, I still know तरी मला माहित असतं that mountaintop experience will not be always there. तो डोंगर माथ्यावरचा शिखराचा अनुभव नेहमी नसणार आहे. Amen. Amen. Because कारण many times either we are climbing on top of the mountain or we are coming down. एक तर अनेक वेळेला आपण डोंगर माथ्यावर चढतोय नाही तर खाली येतोय. Amen. आमेन. On top we don't last long. आणि डोंगर माथ्यावरती आपण जास्त वेळ टिकत नाही. We just either go up there or come down. Little time we spend on the mountain top. वर जातो, थोडाच वेळ आपण तिथे असतो आणि मग खाली येतो. तर वर जाणं खाली येणं. Amen. आमेन. But still, तरी God is with us. देव आपल्या सोबत आहे सगळ्या चढ उतारामध्ये. Have thick skinned. जरा त्वचा निबर कर, Amen. जाड कर. And I have seen मी पाहिलंय that as our faith grows जसा आपला विश्वास वाढतो and we learn to trust the Lord, आणि देवावरती आपण विश्वास ठेवणं शिकून घेतो. even though the mountains and valleys are still there, जरी डोंगर दऱ्या आपल्या जीवनात असतात the valleys don't seem to be too deep. आणि जरी आपल्याला त्या दऱ्या फार खोल वाटल्या नाहीत, Because, कारण I mean, though the valleys नाही don't वाटत. appear too deep. आपल्याला ती दरी फार खोल वाटत नाही, कारण Because Jesus is with us in the येशू valley. आपल्या सोबत असतात. That's what David said. असं दावीद बोलला ना Though I walk through the valley of the shadow of death, की मृत्यू छायेच्या दरीतून जरी मी चाललो I will not fear. तरी मी कुठल्याही अरिष्टात भिणार नाही. Amen. आमेन. On top of the mountain, nobody will fear. डोंगर माथ्यावर कोणाला भीती वाटणार आहे, कारण की शिखर गाठलंय. But in the valleys, there is fear. पण दरीत गेल्यावर भीती वाटते. But yet, तरी you should not fear. तुम्ही घाबरायचं My नाही. God is with me. माझा देव माझ्या सोबत He आहे. will not leave me. माझा देव मला सोडणार He नाही. will not forsake देव me. मला टाकणार नाही. Have thick skin. अशी जरा कातडी जाड करा. Don't become too emotional. फार भावुक होऊ नका.
Don't cry too much. आणि खूप रडायचं नाही. Crying before God is one thing. देवासमोर रडणं वेगळी बाब आहे. Crying on the sofa is another thing. पण सोफ्यावर बसून रडतच राहणं ते काय बरोबर नाही. Crying before the world is another thing. आणि जगासमोर रडणं वेगळी बाब. Amen. आमेन. Always carry thick skin. नेहमी त्वचा जाडी ठेवा. Because there are times कारण कधी कधी we fall prey to the effects of the world's troubles. जगाचे जे काही त्रास असतात त्या त्रासांच्या पडसादाला आपणही आहारी जातो. Amen. आमेन. It should not get into our skin. नको आपल्या त्वचेत आपल्या कातडीत ते सगळं घुसायला नकोय. On top, on the surface, it's okay. वरवर ठीक आहे. Let it not get into the skin. वरवर ठीक आहे. आपल्या आतमध्ये ते जाता कामा नये. Because if it gets into the skin, का आपल्या आत जर ते गेलं it means तर sleepless nights. आपल्याला मग रात्रीची झोप येत नाही. Keeps on haunting you. आणि ते पछाडत राहतं आपल्याला. अभी क्या. And many people carry thin skin. आणि अनेक माणसं अशी आहेत की ज्यांची त्वचा फार पातळ आहे. Little bit, anything happens, काही सहनच होत नाही. थोडंसं काही झालं they collapse. की बस ढासळतात. Because they are thin skinned. कारण की त्वचाच एवढी पातळ आहे. Always remember, नेहमी लक्षात ठेव God is with you. देव तुझ्या बरोबर आहे ना. God is with me. देव माझ्या सोबत Say, आहे. God is with me. म्हणा देव माझ्या सोबत आहे. I shall not fear. मी घाबरणार नाही. What can man do unto me? मनुष्य माझं काय करणार. Amen. आमेन. That's why week after week hear the word of God. म्हणून दर आठवड्याला देवाचं वचन ऐकणं गरजेचं आहे. Then you will be strengthened. म्हणजे तुम्हाला ताकद मिळेल. People wander all over the world exactly on Sunday. लोक बरोबर रविवारीच अख्ख्या जगात कुठेतरी फिरायला आणि भटकायला जातात. And other days बाकीच्या दिवशी they say, when I just hope today there was church. आणि बाकीच्या दिवशी म्हणतात अरे आज चर्च असतं तर किती बरं झालं. तर रविवारी होतं कुठं गेला होता. The devil takes them on a big round. पण सैतान बरोबर त्यांना कुठेतरी फिरायला Very सांगतो. busy on Sunday. नाही रविवारी मला वेळ नाही. व्हेरी बिझी. डोंबल्याचं बिझी. Free the whole week. बाकी अख्खा आठवडा फ्री आहे. But actually they are saying we want church on other days because the other days they are in trouble. मग त्यांचं म्हणणं असं इतर दिवशी आम्हाला चर्च द्या कारण इतर दिवशी आम्ही त्रासात असतो. रविवार आमचा फिरायचा डे हो का. If you come on Sunday, रविवारी जर तुम्ही आलात all other days will be blessed. बाकीचे सगळे दिवस आशीर्वादित होतील. That's why you need to go to God as often as you can. म्हणून तुम्हाला जेवढ्या वेळेला जाता येईल तेवढ्या वेळेला देवाकडे सारखे येत राहा. As you sit at the feet of God, जसं देवाच्या चरणी तुम्ही बसाल I promise you, माझं वचन आहे तुम्हाला your skin will become thick. तुमची त्वचा एवढी जाड होईल ना. Thick skin. एकदम जाड. Amen. आमेन. Like some people have skin disease जसं काही लोकांना काही त्वचा रोग असतात and they cannot go out in the sun आणि मग त्यांना सूर्यात बाहेर उन्हात जाता येत नाही. because they कारण- cannot stand it. कारण त्यांना ते सहन होत नाही. त्यांना उन्हात नाही जाता येत. So they have to always cover themselves or carry an umbrella. नाहीतर त्यांना नेहमी एखादी छत्री लागते. नाहीतर स्वतःला बंद करतात. तोंड झाकणार सगळं झाकणार. But if you have thick skin, पण जर आपली त्वचा जाड असेल you don't worry. तर आपल्याला काळजी नाही. Amen. आमेन. Even if people say something, you just hear it in one ear, leave it the other आणि ear. लोकांनी जरी काही लोक आहेत. लोक बोलणार. लोक बोलले तरी एका कानाने ऐकायचं. दुसरा कान दिलेलाच त्यासाठी आहे की जिथून सोडायचं. Even when you have trouble, जेव्हा केव्हा त्रास होतो catch hold of somebody who can pray for you. एखाद्या अशा माणसाला धरा की जे तुझ्यासाठी प्रार्थना करतील. God has kept saviors also on this earth देवाने या जगात सुद्धा वाचवणारे ठेवलेत बरं का. who can meet the main savior Jesus की जे Christ मुख्य तारणारा येशू याला भेटतील. for your sake. तुझ्या खातर जगामध्ये देवाने अनेक वाचवणारे ठेवलेले आहेत. Amen. आमेन. I heard in the US मी ऐकलं अमेरिकेत they had a club एक क्लब त्यांचा होता आहे. which was called the Rhino Club. रायनो क्लब त्या क्लबचं नाव. They named it Rhino Club. रायनो क्लब. See, it was nothing but a group of old men who came together काही नाही काही वयस्कर म्हातारी माणसं एकत्र जमली. to encourage one another एकमेकांना प्रोत्साहन द्यायला सगळी म्हातारी माणसं एकत्र जमली. and help one another to develop a thick skin like the rhino. एकमेकांना ते मदत करायला लागले की रायनो प्रमाणे आपली त्वचा आपल्याला जाड करायची आहे म्हणे. See, that is the concept they had. म्हणजे अशी संकल्पना त्यांच्या डोक्यात ठेवून त्यांनी तो क्लब सुरू केला. And they said, आणि म्हणाले let us develop thick skin की आपण आपली त्वचा एकदम जाड आणि निबर करू. from any outside attacks or any negative influence that may attack us. आणि जे काही नकारात्मक छाप आपल्यावरती पडायला मागत असेल जे काही हल्ले आपल्यावरती होत असतील त्यासाठी आपण त्वचा जाड करू. So someone with a rhino skin, तर असा जो कोणी माणूस असेल की ज्याची त्वचा रायनो सारखी आहे they learn to take the blame for much of the trouble, तर बऱ्याचशा त्रासांसाठी ते दोष घ्यायला तयार असतात. even if they were
not to be the ones to be blamed. आणि जरी त्यांचा दोष नसतो तरी सुद्धा ते दोष घ्यायला तयार होतात They said, we will take it. आणि ते म्हणतात ठीक आहे आम्ही I घेतो mean, this is a worldly म्हणजे club. एक जगिक क्लब आहे हा जगिक क्लब आहे And they said, ते म्हणाले any arrows that come on us जे काही बाण आमच्यावरती येतात from the family, परिवारातून from the children, या मुलांकडून, from the relatives, from the नातेवाईकांकडून neighbors, शेजाऱ्या we should पाजाऱ्यांकडून resist it. आपण ते सगळं सहन करायचं Let us build rhino skin. आणि आपण रायनो सारखी त्वचा बनवूया आपली निब्बर एकदम की कोणी काही बोललं तरी आपल्याला परिणाम होता कामा नये And that's how अशा they रीतीने used to encourage one another. ते एकमेकांना प्रोत्साहन द्यायचे ही सगळी म्हातारी माणसं And so if one was weakened, आणि त्यातला एखादा जर कधी दुबळा पडला the other would encourage him. तर दुसरा त्याला प्रोत्साहन द्यायचा What are we called? आपल्याला काय नाव आहे Rhino Club. रायनो क्लब आपलं नाव आहे ना Why are you crying? मग कशाला रडत बसला Develop a thick skin like the rhino. जाड त्वचा तयार कर रायनो सारखी And they used to stand for one another. आणि एकमेकांसाठी असे उभे राहायचे And they said that we came out bravely. आणि ते म्हणतात की आम्ही इतके धाडसाने मग बाहेर पडलो ना They would share all their miseries with one another. आपले सगळे त्रास ते एकमेकांना सांगायचे And then they would encourage one another because each one said, we are rhinos. एकमेकांना प्रोत्साहन द्यायचे कारण प्रत्येक जण त्यातला म्हणायचा मी रायनो आहे माझी त्वचा आता तशी जाड झाली आहे Sometimes I feel कधी कधी मला असं वाटतं we should start a rhino club in the church. आपण चर्च मध्ये रायनो क्लब सुरू करायला हवाय दर दुसऱ्या मिनिटाला कोण ना कोण ढासळते आणि कोसळते रुसूबाई रुसू आणि कोपऱ्यात बसून Because I think most of us need to develop our skin. आपल्यातल्या अनेकांना त्वचा जाड करावीच लागेल काय गरज नाही एवढं रुसायची कोण काय बोलतंय बोलू दे Develop a thick skin. जाड त्वचा तयार करा Rhinos, they are not afraid रायनो घाबरत नाहीत ना because their skins are very thick. कारण त्यांची त्वचाच एवढी जाड असते They are not bothered about त्यांना anybody कशाची कोणाची पडलेली नसते because of the thick skin. कारण त्यांची त्वचा एवढी जाड आहे See, and a rhino club member learns आणि रायनो क्लब मधला मेंबर असं शिकतो that no one can hurt your feelings if you don't let them do it. की कोणी तुझ्या भावना दुखावू शकत नाही जर तू त्यांना परवानगी दिली नाही तर तू परवानगी दिली तर ते तुझ्या भावना दुखवतील पण तू परवानगीच दिली नाही तर कोणी तुझ्या भावना दुखवू शकत नाही Say that. असं And they said, आणि म्हणाले we have to take the best that the worst gossip in the church can, have no effect on us. आणि चर्चमध्ये जी काही चहाडखोरी चुगलखोरी होत असेल ना ती सगळी घेऊन त्याचा काही परिणाम आपण आपल्यावर होऊ द्यायचा नाही And he said, आणि म्हणतात we don't have time for worry to take its place in us. काळजीनं आमच्या शरीरामध्ये घर करायला आमच्याकडे वेळच नाही Because कारण we are too busy developing our attitude that is the right attitude. आमची बरोबर वृत्ती तयार करण्यात आमचा सगळा वेळ जात आहे तर काळजीसाठी आम्हाला वेळच नाहीये And we are not going to involve ourselves into petty differences. आणि आम्ही ना अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये छोटे छोटे जे फरक पडतात आमच्यामध्ये त्यात आम्ही नाही पडणार आहे. Nor any useless arguments. आणि जे काही म्हणजे उगीच निष्फळ अशा काही वादिवाद असतात ज्यातनं काही निर्माण होत नाही उगीच आपले वाद त्यात पण पडणार And नाही they said, ते म्हणतात because life has too much things to offer us. का आयुष्यामध्ये बरंच अजून काही चांगलं आहे And we cannot waste our time into all this pity party. आणि असल्या निष्फळ वादांमध्ये आपण आपली वेळ वाया नाही घालवायची Amen. आमेन खूप How छान wonderful it is. किती छान मला तर फार आवडते I mean, we should have some rhino club. म्हणजे असा काहीतरी रायनो क्लब मी तर म्हणते सुरूच करा आपल्याकडे. Encourage one another. एकमेकांना प्रोत्साहन द्या हा इथे प्रोत्साहन नाही एकमेकांना खालीच पाडायचं बघा Because, they had that image of a rhino कारण before. रायनोची प्रतिमा समोर ठेवून त्यांनी ते सुरू केलं For us, आपल्यासाठी the image of Jesus is better than a rhino. येशू एवढे मोठे येशूंची प्रतिमा रायनोपेक्षाही छान सुंदर त्यांना समोर ठेवून तुम्ही करा Because Jesus said, कारण येशू in म्हणाले this world you will have tribulation. येशू म्हणालेत ना या जगात तुला त्रास होणार But आहे be of good cheer. I have overcome the world. धीराने राहा आनंदाने राहा मी जगावर विजय घेतलेला आहे We should be so different from the world. एक तर आपण जगापासून एवढं वेगळं असायला पाहिजे ना We should be the most difficult people to be offended. म्हणजे आपण कधीही वाईट वाटून घ्यायचं नाहीये वाईट वाटायला मी अगदी अवघड व्यक्ती आहे मला कधी वाईट वाटत नाही असं पाहिजे आपला हिशोब Most difficult person to offend. मी कधी कोणी मला वाईट वाटेल असं करू शकत नाही असं एवढं अवघड पाहिजे आपल्या People त्या should भागामध्ये say, लोकांनी म्हणायला पाहिजे Oh, to offend this person is the most difficult. अरे ह्यांना ना कधी वाईटच वाटत नाही काही बोललं तरी फार अवघड आहे बाबा ह्यांना वाईट वाटवून देणं See, that's what they used to say about Jesus. असं म्हणायचं येशूंविषयी सुद्धा Because Jesus never felt any offense. कारण येशूंना काही वाईट वाटलं नाही Do what you want to do, say करा. what you want to do. बोला काय बोलायचं ते आणि खरा काय करायचं I ते. know who I am in God. मला माहितीये मी देवात कोण आहे
And so nothing can offend me. मला नाही कुठल्या गोष्टीचं काही वाईट वाटत आणि मी रुसू शकतच नाही, मी रुसणारच नाही. We carry the banner of Jehovah Nissi, अरे यहोवा निसीचा झेंडा घेऊन फिरणारे आपण लोक आहे. banner of victory. विजयाचा झेंडा घेऊन फिरणारे आपण लोक आहोत. The Lord is my banner. प्रभू माझा झेंडा आहे. Amen. Amen. I follow his banner. I hold his banner in my heart. तो प्रभूचा झेंडा घेऊन मी त्याच्या मागे चालत आहे. त्याचा झेंडा माझ्या हृदयात आहे, माझ्या हातात आहे. The banner of over us is love. आणि त्याचा झेंडा आपल्यावर प्रीतीचा आहे. Amen. Amen. Love that no man can destroy without my permission. अशी प्रीती की जी कुठलाही माणूस नाश करू शकत नाही. माझ्या परवानगी शिवाय माझ्यात असलेल्या प्रेमाचा नाश तुम्ही करू शकत नाही. Amen. Amen. I'm telling you, after I came to the Lord, मी तुम्हाला सांगतो, मी प्रभू येशूकडे आल्यानंतर the Lord has changed a lot of things in my life. प्रभूने माझ्या जीवनात खूप बदल आणले. Lot of things. खूप 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 माझं व्यक्तिमत्व प्रभूने बदललं. The fear I had, the doubts that I जी had, सगळी भीती मला वाटायची, उगीचच्या काहीतरी शंका ज्या माझ्या मनात the असायच्या, poor self-image I had, स्वतःची प्रतिमा जी माझी एवढी मी लो करून ठेवली होती की मी तर कोणीच नाहीये, the mediocre kind of life that I आणि जे lived. मध्यम पद्धतीचं जीवन मी जगायचो, सारख्या सारख्या शंका डोक्यात यायच्या, जास्तीचे विचार करायचो. Jesus changed it all. येशूंनी सगळं बदललं He is still changing me. आणि येशू अजूनही मला बदलताय. He has not finished his work on me. येशूंचं माझ्यावरचं काम अजून संपलेलं He is नाहीये. continuing it. येशू अजूनही मला बदलतायत असं पास्टर पीटर म्हणतायत. 2 Corinthians 5:17. 2 कोरिंथ 5:17. If any man is in Christ Jesus, he is a new creation. All things have passed away. Behold, all things have become new. जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवीन उत्पत्ती आहे, जुने होऊन गेले, पहा सर्व नवीन झाले आहे. And one of the changes that ought to take place as a Christian is we should become thick-skinned. आणि ख्रिश्चन म्हणून एक बदल आपल्या सगळ्यांमध्ये यायलाच हवा, तो म्हणजे आपली त्वचा जाड व्हायला पाहिजे. Amen. कोणी काही बोलू दे, फरक पडता कामा नये. Jesus said, येशू बोललेले आहेत. in this world you will have tribulation. येशू बोललेत ना, किती क्लिअर बोललेत की या जगात तुला त्रास होणार आहे, But be cheerful. पण तू आनंदी राहा. That means in tribulation be म्हणजे cheerful. त्रासांमध्ये, त्या संकटांमध्ये आनंदी राहा, उदास व्हायची गरज He नाही. said, be of good cheer तर धीराने आनंदाने राहा, because I have overcome the कारण world. या जगावर मी विजय घेतलेला You आहे. can also overcome the तर world. तुलाही जगावर विजय घेता येणार आहे. Or नाहीतर it can also mean याचा अर्थ असाही होऊ शकतो I have overcome the world. की मी जगावर विजय घेतलाय, Through me you will also overcome the world. माझ्याद्वारे तुलाही जगावर विजय घेता येणार आहे. Jesus developed a very thick skin. येशूंनी अशी जाड त्वचा तयार केली स्वतःची. There has to be an extreme makeover in our lives. आपलं जीवन येशूंकडे आल्यावर अगदी बदलायला पाहिजे बेटा. There are other needs or other areas that need to change. आणि बाकी काही भाग असे आहेत जेही बदलायला पाहिजेत. But you know, पण तुला ठाऊक आहे, if you become thick-skinned, तुमचं तुम्हाला माहितीये, जर आपण त्वचा जाड केली I know you don't have to feel offended. तर मग वाईट वाटून घ्यायची गरजच पडत नाही, वाईट वाटत पण नाही, कारण त्वचाच एवढी जाड झालेली And आहे. I don't need to tell you, please don't be offended. आणि मला तुम्हाला सांगायची पण गरज पडणार नाही की जरा तुम्ही मनावर घेऊ नका, वाईट वाटून घेऊ नका. Say, you will not tell a rhino, be careful of this, I'm poking you with my pen, so I know it will hurt you. He will say, forget, you can poke me, nothing will happen to me. तुम्ही असं नाही म्हणणार आहे की माझ्या पेननी तुला टोचणार आहे, प्लीज हा, असं वाईट नको वाटून घेऊ. तो म्हणजे काय वाईट वाटून, मला वाईट वाटतच नाही, टोचा फोचा काही करा. See, if it is a rhino, रायनो असेल ना, you pierce him with a small pin त्याला छोट्या पेननी तुम्ही टोचा and you say, आणि म्हणा sorry, it will pain you. little दुखलं, bit." दुखणार आहे हा, थोडं He सॉरी. will say, nothing happens to me. Your मला pin काय will होत break, नाही, but nothing will happen तुझी to me. पिन तुटेल, मला नाही काय होत. Say, because he is thick-skinned. कारण एवढा जाड त्वचेचा तो प्राणी आहे. And we should also say, तसं आपलं असायला हवंय, आपण म्हणायला हवंय, do what you want. काय करायचं Say ते कर. what you want. माझ्याविषयी तुला काय बोलायचंय बोल. I have thick skin. माझी त्वचा एकदम जाड आहे. Say, if you become thin-skinned, तुम्ही जर पातळ त्वचेचे झाला ना, it will affect तर you. परिणाम होईल, परिणाम You होईल. cannot sleep. आणि मग रात्री झोप येणार You will नाही, have no peace. असलं टेन्शन, You will शांती have मिळणार no नाही, joy. आनंद नाही, You will have stress. डोक्यात विचार, डोक्यात दडपण, It will affect टेन्शन, your body. मग शरीरावर It will परिणाम affect your होणार, mind. मग मनावर परिणाम होणार, It will affect your relationship. मग नात्यांवर परिणाम होणार, It will affect you in your workplace. मग कामावर परिणाम होणार, Amen. सगळ्यावर परिणाम होणार. And so once you are thick-skinned, it covers everything. मग काय होतं, जाड त्वचा केली ना आपण की It त्यात covers everything. सगळं कव्हर होतं, सगळं कव्हर होतं त्याच्यात. एकच लस आहे ते हो, सगळं cover होतं. एकच लस आहे ती. वा वा, किती Everything it covers. ती एकच लस आहे, ती लस टोचून घेतली की सगळं कव्हर होतं. Amen. आमेन.
You know, my little daughter Sandra, माझी मुलगी ना सॅन्ड्रा, from childhood she would hate to wear slippers at home. लहानपणापासून तिला घरामध्ये स्लिपर्स घालायला आवडायचं नाही, लहानपणापासून. And my wife and I, we walk with slippers only आणि in मी the आणि house. माझी बायको स्लीपर घालूनच घरात चालतो. Without slippers, we become restless. आणि स्लीपर नसेल पायात तर आम्ही जरा रेस्टलेस होतो, आम्हाला कसं तरी होतं. But this girl, she used to just throw away the slippers. पण ही मुलगी कधीही स्लीपर घाले ना, कधीच नाही. The moment we put it on her feet, she would throw it away. आणि तिच्या पायात स्लीपर घातल्या की ती फेकून द्यायची. She would love to run barefoot all along, all over in the house. आणि सगळीकडे अख्ख्या घरामध्ये तिला अनवाणी फिरायला आवडायचं. स्लीपर नाही पाहिजेत घरच्या. But पण that is why in those times her skin under the feet was thick. आणि म्हणून त्या काळामध्ये तिच्या पायाखालची त्वचा जाड झाली. And it protected her feet from getting any hurt. आणि तिचे पाय सुद्धा सुखरूप राहिले, काही लागलं नाही, टोचलं नाही, खोपलं नाही, काही नाही. Sometimes she used to step on anything hard also and nothing used to happen. कधी कधी एखाद्या अवघड कडक गोष्टीवर पण पाय ठेवला तरी तिला टोचायचं नाही. But for us, आमचं दोघांचं म्हटलं little bit anything touches, थोडं काही pain. पाय लागलं, हा आम्हाला नाही होत, आम्हाला स्लीपर लागतात घरात. But now she is wearing slippers. Without slippers, she doesn't. आता move around घालते the म्हणा, house. आता घालते, अभी बडी हो गई. Amen. You know, God has made all of us with a complex system of emotions. सांगायचं मला असं आहे की देवाने आपल्या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना घातलेल्या आहेत. Some of us just wear it on our sleeves. आणि आपल्यातले काही जण आपल्या बाह्यांवरतीच त्या भावना घालून येतात. And some of us, we hide it very well inside. आणि काही लोकांना भावना एकदम लपवून ठेवायला फार चांगलं जमतं, दाखवणारच नाही. But all of us पण आपल्यातले सगळेजण, have them. आपल्या सगळ्यांमध्ये भावना जरूर आहेत. कुणाला बोलून दाखवता येतात, एखाद्याला बोलून दाखवता येत नाही. Because कारण we all have the ability inside us to feel hurt, आपल्या सगळ्यांमध्ये ती कुवत आहे की कधी ना कधी वाईट वाटतच आहे. to experience pain or की sorrow or वेदना, sadness. काहीतरी दुःख, काहीतरी उदास अशी गोष्ट, Disappointment. नाराजी, कोण काय Amen. बोललं वगैरे, मग माझा मूड ऑफ झाला वगैरे. People are living in those, moods of most of the time. जास्तीत जास्त वेळेला लोक अलीकडे त्या मूड स्विंग्स मध्येच राहतात की माझा मूड गेला. अरे तुझा मूड यायचा कधी? That is why म्हणून God wants to give you thick skin, देवाला तुला जाड त्वचा द्यायची आहे, where you will be able to withstand all those things that are easily hurting you. की जिथे तुला त्या सगळ्या गोष्टी सहन करता याव्यात, की ज्या तुला सहजासहजी वाईट वाटायला लावतायत, की थोडं काही झालं मला वाईट वाटतं, थोडं काही झालं मला वाईट वाटतं. See, God wants us that we should not feel any kind of hurt about anything. बघा, देवाची इच्छा आहे आपण आपल्या हृदयामध्ये कुठल्याही गोष्टीविषयीनं कधी वाईट वाटून घ्यायचं नाही. You have to be tough, एकदम कडक बनायचं. like a soldier of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या सैनिकासारखं जरा कडक बना. I'm not saying you should be insensitive to the needs of Yes. the people or the needs of your मी family. असं नाही म्हणत आहे की तुझ्या परिवाराच्या ज्या गरजा आहेत, लोकांच्या ज्या गरजा आहेत, त्या गरजांकडे लक्ष देऊ नको असं मी म्हणत नाही. Be sensitive for the right things. योग्य गोष्टींसाठी संवेदनशील राहा, पण नसत्या गोष्टींमध्ये काय उगीच रुसून बसायचं. And be sensitive for the right things for the right time. आणि योग्य वेळेला योग्य गोष्टींमध्ये संवेदनशील राहा. Sometimes people are sensitive for 1 year. कधी कधी लोक एक वर्षभर त्या गोष्टीविषयीनं वाईट वाटून बसतात. No, there should be a time एक frame. वर्ष एखाद्या गोष्टीविषयी एक वर्ष वाईट वाटून घ्यायचं ते बरोबर नाही. काहीतरी काळाची मर्यादा हवी का नाही? When you have to live a Christian life, ख्रिश्चन जीवन जर आपल्याला जगायचं there will come many hurdles. अडचणी तर अनेक येणार आहेत. And if you are oversensitive, आणि तुम्ही जर असे जास्तीचे टच्ची आणि संवेदनशील असाल ना, then you cannot live a victorious life. तर तुला विजयी जीवन जगताच येणार नाही, कारण तू आहेस एवढा टची. God cannot use you. देवाला मग तुला वापरता येणार नाही. हं? Sometimes people are so attached to the family कधी कधी लोक ना आपल्या कुटुंबाला इतके जडलेले असतात and they say, Lord, use me. आणि मग म्हणतात, प्रभू मला वापर, I want to be a pastor, Lord. मला पास्टर व्हायचं, I दे want to be बाबा. an evangelist, मला Lord. सुवार्तिक व्हायचंय. God ते says, म्हणतो, first, पहिलं leave your father and mother and follow me. आई बाप सोड आणि माझ्या मागे चाल. नाही, ते सोडून काही हा, विचार. नाही, आमच्याकडे आई बाप सोडत नाहीत. हो का? मग माझ्या से- घरी Abraham was called to leave his whole family. अब्रामाला अख्खं खानदान सोडायला लावलं देवाने. Then God started his work. मग देवाने त्याचं काम अब्रामात सुरू केलं. He wants you to develop thick skin. देवाची इच्छा आहे की आपली त्वचा जाड व्हायला पाहिजे. He's not saying leave everybody, देव असं नाही म्हणत आहे. असं म्हणताना जे मी म्हणतोय की सगळ्यांना तू सोड असं देव म्हणत नाही. but you should be prepared in your heart. बघा, हृदयातून तयारी ठेवायची की आज जो मेरा हो मेरा कल नाही हो नाही. हृदयातनं तयारी ठेवा ना. You should be ready to offer your Isaacs on the altar. आणि आपले इसाक वेदीवरती चढवायला पण तयार राहा. हृदयात Amen. तयारी ठेवा. देव काही काढून घेणार नाहीये सगळं,
पण हृदयात तयारी ठेव ना. Some are very emotionally reactive, पण काही लोक ना भावुकपणे फार प्रतिक्रिया करतात, very sensitive. फार संवेदनशील असतात. Say, you be sensitive, संवेदनशील राहा, नाही असं नाही, but पण some are too emotional. काही लोक फार भावुक, फार म्हणजे टोचायच्या आधी "ओ!" अरे अजून तर टोचला पण नाही. Amen. Some say, no, that is the way God has made me. मग काही लोक म्हणतात नाही नाही देवानी मला असंच बनवलंय. हो का? No, then you need to take control of देवाने things that तुला- will affect your mind and your body and your relationships. मग ताबा घे तुझ्या मनावर, तुझ्या शरीरावरती, तुझ्या नात्यांवरती, ह्या ज्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होणार आहे त्या गोष्टींचा जरा ताबा घे. Some people are overly sensitive because of the wounds they carry, आणि the काही hurts they carry. काही लोक फारच संवेदनशील का असतात, कारण आयुष्यामध्ये त्यांना ज्या काही जखमा झालेल्या असतात, ज्या दुःखातनं ते गेलेले असतात, म्हणून ते तसे बनतात. Amen. Amen. Those unsolved wounds always fester in you and they are causing you to be very, very sensitive. न बऱ्या झालेल्या जखमा नेहमी वेताळासारख्या चिकटून सतवतात बेटा. Whatever happened in the past, जे काही भूतकाळ whoever झालं, has cheated you, ज्या कोणी तुला फसवलं whoever म्हणा, has hurt you, तुला वाईट वाटेल असं केलं if म्हणा, they are unresolved, ते त्या सगळ्या जखमा जर भरल्या नाहीत, ते they प्रश्न will trigger सोडले नाहीत. every time you are emotionally reactive. ते प्रश्न जर सोडवले नाही, त्या जखमा जर भरल्या नाहीत, तर दर वेळेला ते तुला सतवणार आहे. You need to go to Jesus, get your healing bandaged by Jesus. त्याच्यासाठी तुला येशूंकडे यावं लागेल आणि येशूंकडून आपल्या जखमांवरती मलमपट्टी करून आरोग्य घ्यावं लागेल. See, all those hurts of the past, भूतकाळातल्या ज्या काही जखमा असतात, they cannot be erased from your memory. बघा आपल्या स्मरणातनं तर त्या जात नाहीत, आपल्यातच आहेत. They cannot be erased. आपल्या स्मरणातनं त्या गोष्टी आणि त्या आठवणी जात नाही. They will still remain there. त्या गोष्टी आपल्या स्मरणात राहणारच आहेत, का आपल्या जीवनात ते झालेलं आहे Suddenly they will come rushing in. आणि अचानक ते येईल. And you should say, मग तू म्हणायचं in the name of Jesus, येशूंच्या नावात go back. मागे Take your back seat. मागे 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 Let it go in somewhere behind my brains. कुठेतरी माझ्या मेंदू मागे जा. In यायचं the नाही. name of Jesus, येशूंच्या नावात it यायचं is नाही. all solved. सगळं सुटलेलं आहे, सगळे Jesus प्रश्न has सुटले. resolved it. येशूंनी सगळे प्रश्न सोडवलेले I आहेत. am a new person मी नवीन आहे, looking ahead in life. मी आयुष्यात पुढे बघत आहे. God is taking me further. देव मला पुढे नेते, मी पुढे जाणार आहे. नो टर्निंग बॅक. नांगराला हात लावलाय ना, मागे वळून बघू नका. Some people are keeping that in their heart. काही लोक सगळं हृदयामध्ये साठवून ठेवतात. And then you ask them, मग त्यांना विचारा, oh, why you didn't talk to me for 5 years? 5 वर्ष झाली तू माझ्याशी का नाही बोलला? नाही तुम्हाला आठवतं का ते ट्यूसडेला 8 वाजता देवा माझ्या 5 years कर्मा before you did and you said that thing. नाही 5 वर्षापूर्वी तू असं असं बोलली ना, मला एवढं वाईट वाटलं माहिती Till आहे. now it is still there. आतापर्यंत माझ्या हृदयात ती जखम ओली आहे. And that's why you are like that. You are weak, you are sick, you are म्हणून तू dying. असा आहे, आजारी पडतोय, सारखा अशक्त झाला, दुबळा. Are you getting me? अरे जल्दी जल्दी निपटाओ, Forget it. हिसाब जल्दी जल्दी निपटाओ, भूलो सब हो गया हो गया. Jesus can bind up your wounds. यीशु ख्रिस्त तुझ्या जखमा बांधू शकतात. रात गई बात गई, क्योंकि यीशु अपने साथ है. Whatever is the reason that made you so emotional, आणि ज्या कुठल्या कारणाने तू एवढा भाऊ झालाय, God has ways to strengthen you in that area. देवाकडे आहेत ना रीती आणि मार्ग. त्या भागात तुला शक्तिमान करायच्या रीती देवाकडे आहेत. I told you, why do people commit suicide? मी तुम्हाला सांगितलं ना, लोक आत्महत्या का They करतात? were too sensitive for this world संवेदनशील फार जगाविषयीनं, because they expected the world to help them. कारण त्यांची अशी आशा, जग मला मदत करणार. But if your expectation is on the Lord, you will not commit पण suicide. प्रभूवर तू आशा ठेवली तर तू आत्महत्या करणारच नाहीस. Are you getting me? कळतंय का? प्रभूवर आशा ठेव ना, जगावर का आशा ठेवतोस? Those people, sadly to say, they had expected somebody to help them in the world. दुःखाची बाब आहे, ज्या लोकांच्या मनात असं येतं ना की मला आत्महत्या करायची आहे, त्यांनी कुणावर तरी अपेक्षा आणि आशा ठेवलेली असते या जगात की मला ह्यांच्याकडनं मदत हवी आणि त्यांच्याकडनं मदत तर झाली नाही. And that's why they say, म्हणून मग ते म्हणतात, since nobody loves me, कोणाचंच माझ्यावर प्रेम नाही, let me leave this earth. आता मी पृथ्वी सोडूनच जातो. But there is somebody who loved you and gave his life for you. अरे पण कोणीतरी तुझ्यावर प्रेम करून त्याचा प्राण तुझ्यासाठी दिलाय, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. Trust him. त्याच्यावर तरी विश्वास ठेव. म्हण येशूंचं माझ्यावर प्रेम आहे, येशूंना मी आवडते आणि मला मी आवडते. They feel this world is a very harsh place to live in. त्यांना असं वाटतं जग किती अवघड जागा आहे जगायला, बापरे बापरे बापरे. Say, and they will not be able to handle my pain. आणि त्यांना वेदना नाही माझ्या हाताळता येणार आहे. See, that's why Jesus came. अरे म्हणून तर येशू आलेले आहेत. कळत कसं नाही, येशू याच्यासाठी आलेत ना. Job said, I will not commit suicide. इयो म्हणाला मी नाही आत्महत्या करणार. बायको बोलली त्याला मरा एकदाचे. Mrs. Potiphar wanted him to die. आणि मिसेस इयो जोब Mrs. Job, sorry. सौ इयो
She said, die. म्हणाल्या की मरा तुम्ही आता बाद He said, झालं. no, I will not तो die. म्हणला मी नाही मरत. He असं कसं worshipped मरा? God. त्याने देवाची आराधना केली, मी नाही म्हणणार. जोर देवाची वेळ येत नाही ठरलेली मी मरत नाही. And that's why Jesus wants us to be strong. म्हणून येशूंची इच्छा आपण बलवान राहिलं पाहिजे. That's why Paul says, be strong in the Lord and in the power of his might. म्हणून तर पॉल म्हणाला प्रभूमध्ये खंबीर राहा, त्याच्या बळामध्ये बलवान राहा. It's not my power, it's not my might. ते माझं सामर्थ्य, माझं बळ नाहीये. It is his power, it is his might. ते त्याचं सामर्थ्य आणि त्याचं बळ आहे. Your strength should come from the Lord. तुझी शक्ती प्रभूकडून आली पाहिजे बेटा. And that will make you thick-skinned. आणि त्यातून तुझी त्वचा एकदम जाड होईल. See, I was never a thick-skinned person. मी ना कधीच असा जाड त्वचेचा माणूस नव्हतो अगोदर. Yes, circumstances made me have thick skin. आणि परिस्थितीने अर्थातच माझी त्वचा थोडीशी निबर केली नाही असंही नाही. But still I would crash over things that hurt me or disturbed me. पण ज्या गोष्टी मला वाईट वाटून द्यायच्या, ज्या गोष्टी मला डिस्टर्ब करायच्या, त्यामध्ये मी ढासळायचो एकेकाळी. I would become restless. मला एकदम अशांत वाटायचं. I used to think a lot. आणि मी फार जास्तीचेच विचार करायचो. Yes. खूप विचार. Even after I came to the Lord, I used to think, आणि येशूकडे आल्यानंतर सुद्धा खूप विचार करत बसणार. why he did like नाही that? पण He त्यांनी should not have done असं that. त्यांनी का केलं, त्यांनी नको असं करायला Because होतं. when we walk right, if somebody does wrong, we feel more hurt. का आपण सरळ चालताना कोणीतरी काहीतरी चुकीचं केलं की आपल्याला जास्त वाईट वाटतं की मी एवढा सरळ मार्गी आणि हे लोक येऊन असं चुकीचं करतात. Those who do wrong, they will never feel hurt. अरे म्हणजे चुकीचं करतायत त्यांना कधीच वाईट वाटणार Why they will नाहीये. have hurt? त्यांना कशाला वाईट वाटणार आहे. But those who do right and still they are hurt by others, you feel more miserable. पण जे सरळ मार्गी आहेत आणि त्यांना दुसऱ्यांकडनं वाईट वाटेल असं होतंय तर त्यांचं जीवन थोडं भयानक होतं. मग Then the Lord started dealing with me, मग प्रभूनी काय केलं, माझ्या जीवनात प्रभूनी मला हाताळायला सुरुवात केली. made me strong today. मातीचा गोळा घेतला चाकावर देवानी आणि मला आज असा स्ट्रॉंग केलाय ना प्रभूनी. Amen. Even my wife is very strong. माझी बायको पण एकदम बलवान आहे. She is not afraid of नाही anything. घाबरत कशालाही. Whatever happens, जे काय होईल God is with us. जो कुछ बीच में आएगा मैं छोड़ दूंगी, मुझे बीच में कुछ नहीं चाहिए. She always told me, नेहमी माझी बायको मला म्हणते let us not worry about आपण anything. काळजी करायची नाही पास्टर पीटर, Everything is going to be all right. सगळं ठीकठाक होणार God आहे. is with us. देव आपल्या सोबत आहे. कॉलिंग तुमच्यावर आहे. मला 100 नाही 200% खात्री आहे. Praise God. नाही तर काय कुत्रा ऐकायला येणार नाही बेटा. When you have Abigail with you, you have nothing to fear. अबिगेल सोबत असेल ना मग भीती वाटत नाही. Amen. थँक्यू Praise सर, God. आय एम ऑनर्ड सर. Amen. घडतो आपण बेटा, देव चाकावर घालतो आपल्याला. मी अशी पैदा नाही झाले, मी घडली आहे. And so though at times there is tendency to overthink, आणि जरी कधी कधी मग माणसात वृत्ती असते जास्तीचाच विचार करत बसायची की नाही पण असं का, but suddenly मग अचानक I allow the Holy Spirit to take over. पवित्र आत्म्याला मी परवानगी देतो की पवित्र आत्मा ये आणि माझा ताबा घे. I trust in God. माझा देवावर विश्वास आहे. I know, Lord, you are there with me. मला माहिती आहे प्रभू तू माझ्या सोबत आहेस. I will not worry. मी नाही काळजी करणार. That is the way you have to make your skin thick. अशा पद्धतीनं तुम्ही तुमची त्वचा जाड करायची That Lord, I know you are with की me. प्रभू मला माहित आहे तू माझ्या सोबत आहेस. You will remove me out of this तू trouble. मला या सगळ्या त्रासातनं बाहेर काढणार You आहेस. will stand with me. तू माझ्या सोबत उभा राहणार I आहेस. know my Redeemer lives. मला माहितीये माझा उद्धारकर्ता जिवंत आहे And he is going to establish my आणि footsteps. तो माझी पावलं स्थिर स्थावर करणार आहे. You have to keep on doing it. असं करत राहायचं बिकॉज दिस इज डेली फाईट. हे रोजचं युद्ध असतं, रोज करायचं. It's not just once you did and then your skin became thick. आणि No. एकदा तुम्ही केलं आणि तुझी त्वचा जाड झाली असं होत नाही. दिस इज डेली फाईट. आय टोल्ड यू राईट नाव. हे रोज करावं लागतं. You know those people who strum the guitar. तुम्हाला माहितीये जी माणसं गिटार वाजवतात ना, In the beginning, सुरुवातीला you cannot even strum वाजवता येत नाही बोटांनी. the strings. स्ट्रिंग्स वाजवता येत नाही, तारा. Because our fingers are very sensitive. कारण की बोटं आपली एवढी संवेदनशील असतात ना. After much practice, मग खूप प्रॅक्टिस केल्यावर these become very thick. ह्या बोटाची इथली त्वचा त्यांची एकदम जाड होते. Then you don't have any pain. आणि मग तारांवरती हात फिरवला तरी दुखत नाही. Amen. आमेन. But you try it, those who have never done it, हो ना. पण will ज्यांनी कधीच गिटार वाजवलेली नाही आणि त्यांनी हातात घेऊन सुरुवात केली तर मग तुमचे तर आ आणि ऊ असे निघतील. see, when Paul said, be strong in the Lord, पॉल जेव्हा म्हणाला की प्रभू तुम्ही खंबीर राहा, he didn't just say, be strong in the Lord. पॉल असं फक्त म्हणून नाही गेला की प्रभू खंबीर राहा. He also said how we can be strong in the Lord. पॉलने शिकवलंय सुद्धा की खंबीर कसं राहायचं. And he said it. आणि बोलला If you read in Ephesians 6 verse 10, इफिस 6 अध्याय त्यातलं 10 वचन जर वाचलं तर कळेल. there you just hear Paul saying,
be strong in the Lord. तिथे आपल्याला कळतं की पॉल म्हणाला प्रभूमध्ये खंबीर राहा. If there it was a full stop, you wouldn't understand how. आणि तिथेच जर त्याने पूर्ण विराम दिला असता तर आपल्याला कळलं नसतं की खंबीर राहायचं कसं. But further he said, परंतु पुढे पॉल म्हणाला इफिस 6:10 पुढे put on the whole armor of God, देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा that you may be able to stand against the wiles of the devil. म्हणजे तुम्हाला सैतानी हल्ल्यांच्या विरुद्ध उभा राहता येईल. Say, put on the whole armor of God. देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा The helmet of salvation, म्हणजे तारणाचं शिरस्त्राण घाला, breastplate of righteousness, नीतिमानपणाचं उरस्त्राण घाला, buckle of truth, सत्याचा कमरबंद बांधा, shield of faith, विश्वासाची ढाल घ्या, the sword of the Spirit, आत्म्याची तलवार घ्या, the shoes of peace. शांतीच्या वाणा घाला. That is making you thick-skinned. ऑल सेट नाउ गो. त्यातनं तुझी त्वचा जाड होते. मग You know, people have got a very bad habit of gossiping पण लोकांना ना एक अतिशय वाईट सवय आहे, चुगल्या because they लावायची. have no work. काम नाही ना. मग पूर्वी फक्त बायकांनाच ही सवय असलेली आम्ही ऐकायचो. अलीकडे पुरुषांना आणि मुलांना पण लागली Yes, चुगल्या लावायची they सवय. only talk. माहित नाही का एवढ्या चुगल्या कशाला लावायच्या. Say. आणि पुरुषासारखा पुरुष चुगल्या काय करतो रे. Why they gossip? Because they are thin-skinned people. का काय पातळ त्वचेची माणसं आहेत ना. मग ह्यांचं त्याला लावायचं त्यांचं त्याला लावायचं ते भांडतायत. आणि हा And Paul writes, पॉल लिहितो we wrestle not against flesh and blood, but against principalities, against powers, against the rulers of the darkness of this world, against spiritual wickedness in high इफी places. 6:12 आमची जोंबी रक्त व मांस यांच्याशी नव्हे तर ती सत्तांशी अधिकाऱ्यांशी जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी आकाशातल्या दुष्ट आत्म्यांशी आहे. See, being thick-skinned means letting things or actions bounce off you. जाड त्वचा ठेवणं म्हणजे अशा ज्या नको असलेल्या गोष्टी ज्या आपल्यावर पडतायत ना त्या परत गेल्या पाहिजेत, उडून परत गेल्या पाहिजेत, बाउन्स बॅक झालं पाहिजे. Like, you know, when you throw a ball on the wall, जसं तुम्ही भिंतीवर बॉल टाकला say, what happens? काय होतं. It bounces back. तो बॉल परत बाउन्स होतो. You throw a ball on a person, एखाद्या माणसावर बॉल टाका अरे, लागलं ना मला. Say, it hits the... त्यांना लागतं, माणसाला लागतं. Amen? Amen. You have to become like a wall. तर तुम्ही भिंतीसारखं बना. No effect. बाउन्स बॅक झालं पाहिजे, परिणाम होता कामा नये. It's like the water on the duck's back. म्हणजे बदकाच्या पाठीवर पाणी ओतल्यासारखा प्रकार आपला झाला पाहिजे. That water does not stay on the duck. ते पाणी राहतच नाही बदकाच्या पाठीवर, ते सगळं ओसरून जातं, खाली पडतं. Amen. आमेन. तसं पाहिजे आपलं. कोणी काही बोललं ना ऐकायचं नाही. It means not to take things too personally. म्हणजे व्यक्तिगत रीतीनं एवढं मनावर घ्यायची गरज नाही ना. हे लोक ना माझ्याविषयी असं बोलले म्हणून तू झाला का पड ना. Don't allow the cruel words of people to be absorbed by you. लोकांच्या वाईट शब्दांना तू स्वतःत भिजवायची गरज नाही. The armor of God means becoming thick-skinned, देवाची शस्त्र सामग्री म्हणजे जाड त्वचा कर, जाड. like an elephant skin. हत्तीची त्वचा कशी असते तशी कर. Amen. हत्ती कशी Thick-skinned. एकदम जाड त्वचा. हत्ती असतोच कसा, Nothing happens to काही him. होत नाही. कुत्ते भोक रहे हाथी चल रहा है. Amen. ऐसा अपना हिसाब होना बनता है. कुत्ते भोक रहे हाथी चल रहा है. He does not run after the dogs. तो काय हत्ती कुत्र्यांमागे धावतो. कुत्ते क्यों No. भोक रहे. He is not bothered. कुत्ते भोकेंगे. He knows he can त्याला crush माहितीये. that dog, but त्याला forget माहितीये. it. Why हत्तीला waste my माहित time? असतं. हत्तीला माहिती असतं एक पाय टाकला तर कुत्र मरेल. पण नाही, तो म्हणेल कशाला टाइम क्यों बर्बाद करना, अपना टाइम प्रेशियस है. Say, Job 41 speaks about the Leviathan sea creature by Job. आणि योग 41 मध्ये लेवियातन समुद्रातला एक श्वापद त्याच्याविषयी लिहिलेला आहे. He says म्हणतो in verse 7, 41:7 योग, none can put a hook through his skin. It is so thick, you cannot make him a servant. You cannot fill his skin with barbed irons or his head with fish spears. योबाचा 41वा अध्याय आणि त्यातलं 7 वचन. तुला त्याच्या कातडीत लोखंडी शल्ले भरता येतील का, किंवा त्याच्या डोक्यात बर्च्या खुपसता येतील का. Say, असं म्हणतो तो. God wants to make your skin like the skin of Leviathan. तसं देवाला तुझी त्वचा लेवियातनच्या त्वचेसारखी करायची आहे. A Christian with a thick skin is able to deal with all kinds of hurts and pain. जो ख्रिश्चन जाड त्वचेचा असतो त्याला आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला आणि जे काही वाईट वगैरे वाटलेलं आहे त्याला हाताळायला जमतं. And still extend forgiveness to the person or the persons who felt hurt आणि तरी क्षमाही करायला त्याला जमते. or who have hurt them. की ज्या कोणी त्याला वाईट वाटेल असं केलेलं आहे, वागलेलं आहे, त्यांना तो क्षमाही करू शकतो. He can still forgive. त्याला जमतं, तेही जमतं की यांना क्षमा, ह्यांनी बोललेलं आपण धरायचंच नाही, क्षमा.
It doesn't mean that they don't hurt, याचा अर्थ असा नाही की त्यांना वाईट वाटतच नाही, that they are immune to anger or bitterness over the actions of others. की राग आणि कडूपणा त्यांच्यात कधीच येत नाही, आणि असं नाही आहे की दुसऱ्यांनी असं जर काही केलं तर त्यांना काहीच वाटत नाही, असं नाही. But they have learned पण ना काही गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या that nothing should consume me, की आपण भस्म नाही व्हायचं या सगळ्या, nothing should destroy me. आपण ह्याच्यात स्वतःचा नाश करून घ्यायचा नाही, Amen. हे ते शिकून घेतात. Praise God. आमेन आमेन आमेन. And the Christian who develops thick skin, आणि ज्या ख्रिश्चन माणसानं स्वतःची त्वचा जाड केली आहे he understands त्याला कळतं the nature and the necessity of forgiveness. क्षमा करायची गरज आणि क्षमेचा स्वभाव त्याला माहित असतो. Because forgiveness is one of the hardest things for many of us to do. तर आपल्यातल्या अनेकांना क्षमा करणं फार अवघड जातं. Because we are living in a day and age where we love to blame others. का असल्या काळात आपण सध्याला जगतोय ना, की जिथं आपल्याला सगळ्या गोष्टींचा दोष दुसऱ्यांवरती टाकायला आवडतो, की मी नाही काही केलं, मी काही केलंच नाही, सगळं त्यांनीच केलंय. We blame anything and anyone. आपण सगळ्यांवरती सगळ्याच दोषाचं खापर फोडतो, की मी नाही केलं, त्यांनी केलं. And then we feel we are justified to hold a grudge, and we are justified to return that kind of pain to others. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की नाही, पण यथायोग्य रीतीनं मी वाईट वाटून घ्यायलाच पाहिजे, हाच न्याय आहे, त्यांनी केलंच तसं आहे, ते वागलेच तसे आहेत. And then I'm justified that now at this position I can hurt and trouble others also. आणि न्यायपूर्ण रीतीनं आता मी सुद्धा दुसऱ्यांना वाईट वाटेल असं वागू शकते आणि वागणार आहे See, असं. but the reality is पण वास्तविकता ही आहे, that a lot of us like to hold on to those things that are done to us. आपल्यातल्या अनेक लोकांना आपल्या जीवनात जे काही झालेलं असतं त्या सगळ्या गोष्टींना धरून राहायला आवडतं. We love to hold on to the anger. राग आपल्याला धरून ठेवायला आवडतो. We love to hold on to that pain. आपल्याला त्या वेदना, मी किती दुःखात न गेलो ना, ते सगळं धरून ठेवायला आवडतं. And then we start thinking, आणि मग आपण विचार करायला लागतो what are the ways that I can get even with that person? की आता त्या माणसाने एवढा त्रास मला दिला, त्याला मी कसं सरळ करू आता. Amen. And God says, let it not penetrate your skin. आणि देव म्हणतोय तुझ्या त्वचेमध्ये ते नको ना खुपसून घेऊ. When you are thinking of hurting others, you have thin skin. दुसऱ्यांना वाईट वाटेल असं वागायचं जेव्हा तू ठरवतो, त्याचा अर्थ तुझी त्वचा फार पातळ आहे रे. But he who learns to forgive has got thick skin. पण जो क्षमा करायला शिकतो त्याची त्वचा एकदम जाड आहे. Amen. आमेन आमेन आमेन. He who learns to smile in tribulation has got thick skin. संकटांमध्ये सुद्धा जो हसतमुख जगायला शिकेल त्याची त्वचा जाड आहे. Learn to forgive others. इतरांना क्षमा करायला जरा शिका. Jesus has forgiven us. येशूंनी केली ना तुला क्षमा, तू कर ना दुसऱ्यांना क्षमा. See, for a Christian, choosing not to forgive is not an option. ख्रिश्चन माणसानं मी क्षमा करणार नाही असं मी निवडलंय, तुझ्याकडे पर्यायच नाहीये त्या निवडीचा. Because he has forgiven you. कारण येशूंनी तुला क्षमा केलेलं आहे. Amen. आपल्या पापांना केलंय ना येशूंनी क्षमा, आपण होतो का लायकीचे? And I'm telling you, मी सांगतो ना, if you are wanting God to use you, God cannot use you unless you are thick-skinned. तुझी इच्छा आहे की देवाने तुला वापरावं, पण जोर तुझी त्वचा जाड होत नाही, देव तुला वापरू शकत नाही आणि वापरणार सुद्धा नाही. Jesus said, take up the cross and follow me. येशू म्हणाले आत्मत्याग कर, वधस्तंभ उचल आणि माझ्या मागे चाल. A thin-skinned person cannot do that. पातळ त्वचेच्या माणसाला करायला जमणार आहे आत्मत्याग करून वधस्तंभ उचलून येशूंच्या मागे चालायला? No. नाही जमणार त्याला. You have to have thick skin. त्याच्यासाठी त्वचा जाड लागते, की कोणी आलं कोणी गेलं मुझे फरक नाही पडता, मैं और मेरा प्रभू. God knows देवाला ठाऊक who are thin-skinned and who are thick-skinned. कोण पातळ त्वचेचे आहेत, कोण जाड त्वचेचे आहेत. The thickest-skinned skin, if anybody had among the apostles, it was Paul. सगळ्या प्रेषितांमध्ये सगळ्यात जाड त्वचा जर कोणाची होती तर ती होती पॉलची. That's why म्हणून God allowed him to get all the beatings, and yet he could stand it all. देवाने पॉलला सगळ्या पद्धतीचा मार खाऊ दिला, पण तरीही पॉल खंबीर उभा होता. Some are so sensitive पण काही लोक एवढे बिलीवर लोक एवढे संवेदनशील that even small things bother them a lot. की थोडस काही ऐकलं पाहिलं की हे रात्रभरचं टेन्शन. Their minds will be thinking on it त्यांची the मन whole night. नाही पण ऐसा क्यों, अबे हो गया ना भाई, छोड़ ना बाबा अभी. Small issues, छोट्या छोट्या गोष्टी पण नाही पण ऐसा क्यों, they keep on thinking. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार, ते किडे असे Why डोक्यात. did he say that to me? नाही पण तो माझ्याशी असं का बोलला. You have to be strong in अरे the जरा Lord. खंबीर राहा, बोलला जाऊ दे, असेल चांगलं तर घे नाही तर सोड. Every time I read of King David, ज्या दर वेळेला मी दावीद राजाविषयी वाचतो ना, I'm mesmerized by this man's life. या दावीद
दाविदाचं जीवन बघून मला तर असं आश्चर्य वाटतं ना. He could sail through all kinds of conditions. सगळ्या पद्धतीच्या परिस्थितीतून पठ्ठा बाहेर आला. In all seasons he could smile. सगळ्या ऋतूंमध्ये हसतमुख जगला. He was like Paul. पॉल सारखा होता Rejoice दावीद. in the Lord always. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करणारा. If you are thin-skinned, you cannot rejoice in the Lord always. पातळ त्वचेच्या माणसांना प्रभू सर्वदा आनंद करताच येत नाही. David was a man of all seasons. पण दावीद सगळ्या ऋतूंचा माणूस होता आणि सगळ्या ऋतूंमध्ये आनंदी. That he was a thick-skinned man. जाड त्वचेचा माणूस होता तो. That's why God said, म्हणून ते म्हणाला he is a man after my own heart. माझ्या हृदयामागचा माणूस आहे. म्हणजे काय? दाविदाचं हृदय आणि माझं हृदय ते म्हणतो सेम टू सेम आहे. He could change whenever he wanted. आणि जेव्हा केव्हा बदलायची गरज आहे तो बदलून जायचा. When he had to cry, he will cry. रडू आलं रडायचा. When he had to be strong, he would be strong. बळकट राहायचा. See, when he had to fight Goliath, he was not scared. गल्ल्यात जाऊन लढायचं, घाबरला नाही, लढला. But when it was Saul, पण शौल, I am such a poor dog. मग शौलासमोर मात्र मी गरीब Are you कुत्रा. chasing after a तू dog? काय कुत्र्या मागे लागलायस का? मी तर गरीब कुत्रा आहे. Saul should have said, शौलाने म्हणाला होतं this fellow pulled down Goliath, he can pull down 10 Sauls. याने गल्ल्याताला खाली टाकलेलं आहे, हा 100 शौलाला खाली टाकू शकतो. I mean, he was so sensitive to God. एवढा पण इतका तो संवेदनशील होता ना देवाप्रित्यर्थ. See, many people are not sensitive towards God, they're sensitive about every other issue. अनेक जण मात्र देवाप्रित्यर्थ संवेदनशील नसतात. बाकी सगळ्यांविषयीनं सगळ्या गोष्टींविषयीनं सारखं त्यांना काही ना काही होत राहतं. सारखं वाईट वाटतं, असंच का When तसंच they का. think on God, they don't cry. When they think about the trouble they have, they cry. त्रासांचा विचार केला की त्यांना रडू येतं. देवाचा विचार केला की त्यांना रडू नाही येत. हे असं. Huh? Look at David. दाविदाकडे I बघा. want to build a temple for मला God मंदिर बांधायचं देवासाठी. because I built a palace for कारण myself, मी स्वतःसाठी महाल बांधला. and yet my God stays in a तरी tent. माझा देव तर तंबूत राहतोय. So sensitive. किती संवेदनशील होता म्हणजे तो Be देवासाठी. sensitive to the kingdom of God. तसं देवाच्या राज्यातल्या गोष्टींसाठी जरा संवेदनशील राहा ना. देवाच्या राज्यातल्या गोष्टी पटकन आपल्याला टोचू देत. हे काय उगीच हा बोलला आणि ते बोलला. Amen. And so God said to him, तर देव त्याला म्हणाला you are not going to build a house for me तू नाही घर बांधायचं माझं. because you have been a man of war. कारण तू युद्धाचा माणूस, रक्ताचा माणूस, तू नाही घर You बांधायचं have माझं. shed so much blood. तू फार रक्त सांडलेलं आहे. That means he shed so much blood. याचा अर्थ दाविदाने खूप रक्त सांडलं होतं. See, now a king has the right to shed blood, आता okay? राजाला हक्क पण असतो ना रक्त सांडायचा. तो राजा आहे. Because a king is a judge in those times. कारण त्या काळात राजा म्हणजे न्यायाधीश, तर त्याला हक्क आहे रक्त सांडायचा. God said, David, you shed so much blood. पण देव दाविदाला म्हणाला तुझे हात रक्ताने माखलेले आहेत. Look at this man, बघा हा माणूस a soldier, a warrior. एखादा योद्धा. See, you cannot have nimble hands and pick up a sword. असे लंगेबेंगे हात ठेवून आपल्याला तलवार हातात घेता येत नाही बेटा. No, no, no. नाही 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 You नाही. cannot be weak and pick up a gun. अशक्त राहायचं आणि बंदूक हातात घ्यायची. पेलवणारे झेपणारे. I remember many years back, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी, my dad had a double barrel gun. खूप वर्षांपूर्वी माझ्या डॅडीकडे डबल बॅरल My whole, बंदूक. all my uncles had one gun. माझ्या सगळ्या चुलत्यांकडे एक एक बंदूक होती. And so whenever some fight used to take place in the family, everybody brought a gun out. आणि वा क्या बात Yes, I आहे. mean that is the truth. सत्य सांगतो मी, परिवारात काही थोडीफार भांडणं झाली की प्रत्येक जण बंदूकच बाहेर काढायचा. And if they get very angry, आणि जर खूपच राग आला they will aim at you, तर अगदी असा निशाणा साधून, put the bullet in it, बुलेट टाकून and shoot up top. आणि वर ठकाक They used to go निशाणा home then. ठकाक. I mean they used to believe in their heart that I have killed you. म्हणजे हृदयामध्ये त्यांना असं समाधान वाटायचं की मी याला मारलं. ऍक्च्युली ठकवर केलं पण एक समाधान स्वतःच की मी याला मारलं. So once that neighbor had come तर एकदा आमचे कोणी शेजारी आले and he was pestering my father, please allow me, I want to shoot. आणि माझ्या वडिलांना म्हणाले फारच अगदी म्हणजे आग्रह करून मला पण बंदूक हातात द्या ना, मलाही गोळी झाडायची. Daddy said it is not very simple. डॅडी म्हटले काय साधं काम नाही. If you keep that gun on your shoulder like that, touching, and then you shoot, you bounce behind. तू You जर go बंदूक back. अशी खांद्यावर वगैरे काही ठेवून शूट केलं तर तू मागे जाशील. He says, no, I can do it. तो म्हणतो नाही नाही मला येतं, मी करीन. Okay, daddy gave him the gun. माझ्या डॅडीने त्याला बंदूक दिली. And when he shot, आणि जेव्हा keeping त्यांनी the barrel there on the shoulder and chest, खांद्यावरती ठेवून त्यांनी गोळी झाडली. he got such a jolt. असा त्याला झटका बसला For स्वतःला. 1 month he was on the bed. महिनाभर त्यांनी बिछाना धरला. महिनाभर. नसते हट्ट कधी कधी करू नयेत. So this man David was a soldier, a दावीद warrior. सैनिक, योद्धा, वीर. I mean a person who knits sweaters.
जो मनुष्य स्वेटर विणतो all his life, आयुष्यभर, he cannot become a soldier. जो मनुष्य स्वेटर विणलाय, मेंढर राखायचा ना, मेंढरांची लोकर येते ना, स्वेटर विणणाऱ्याला हे करता येणार आहे? Say, just imagine nurse. कल्पना करा, एखादी नर्स आहे, She always feared blood. नेहमी तिला रक्ताचीच भीती वाटते. The पण moment the doctor said, give this thing, something like, whatever, समजा डॉक्टरांनी काही तिला मागितलं की हे दे, or a knife, or a knife, सुरी दे, and then she brings it. आणि आणली, And the doctor is doing surgery, he And cuts. doctor And surgery then blood flows, she faints. रक्त व्हायला नर्स बेशुद्ध. And what is the It use has of that happened with lady? me. It has happened with me. Yeah, one, The nurse only fainted. because she जे had काही so much माझं होत respect for her. खूपच आदर आहे. ती मला ओळखवती, बहुतेक इथे येत असतील त्या. होता माझा काहीतरी इश्यू, तो सॉल्व्ह करायला मी गेले तर थोडी जखम होती मला, ते बघून तिला चक्कर आली. See? And such ones cannot become a nurse. आणि अशा नर्स होऊ शकतात का? Amen. हाँ? तो ऑपरेशन थिएटर में तो रिस्की है, इसको लेके I mean, जाना. a person who gets scared of blood, can he become a soldier? रक्ताला घाबरणारा सैनिक बनू शकतो का? जमेगा, होएगा? हाँ? Because- खून देख देख के बेहोश हो रहा हो. God was testifying of David, you are a man of blood. देवाने दाविदाविषयी अशी साक्ष दिली की तू रक्ताचा माणूस आहेस. David saw so much blood. दाविदाने एवढं रक्त पाहिलं होतं आयुष्यात. Amen. आमेन. That he had thick skin. त्याची त्वचा इतकी जाड झाली ना, सगळं बघून Very thick skinned he अशी had. जाड त्वचा की बास. But that thick skin was useful for him to forgive Saul. ती जाड त्वचा त्याला उपयोगी पडली शौलाला क्षमा करायला. But when it was God, पण देवाचा जेव्हा प्रश्न आला, he was very sensitive. तो अगदी संवेदनशील That's असायचा. why I said, म्हणून म्हणालो, let your heart be soft and your skin be thick. हृदय मऊ ठेवा, त्वचा जाड ठेवा. Are you getting me? त्वचा निबर करा, हृदय मऊ करा. Some people, काही लोक heart is hardened, हृदय कडक and दगडासारखं skin is, huh? आणि त्वचा मऊ, पातळ, Thin. एकदम पातळ. What is the use? काय फायदा? हृदय झालंय कडक. Have a soft heart. हृदय मऊ ठेवा बेटा, हृदय मऊ ठेवा. Have a thick skin. त्वचा निबर You कातडी, can stand anything. म्हणजे काही सहन होतं आपल्याला. मग Praise God. देवाला धन्यवाद. Whenever I come before God, I cry. जेव्हा केव्हा मी देवासमोर येतो, मी रडतो. That is not the sign of a thick skin. ती काही जाड त्वचा असायचं चिन्ह नाही. That is a sign of a soft heart. ते म्हणजे माझं हृदय मऊ आहे, म्हणून मी जेव्हा केव्हा देवासमोर येतो माझे डोळे भिजतातच. But in tribulation, पण संकटात my skin is thick. माझी त्वचा जाड आहे, It does not affect me. माझ्यावर परिणाम होत नाही. My God is with me. माझा देव माझ्या बरोबर आहे. Praise God. आमेन. असा प्रकार. Amen. आमेन, आमेन. Let us not become like the world. जगासारखं नको बनूया. Some जग are सोडलंय आपण. thick-skinned and hard-hearted. काहींची त्वचा एकदम जाड, हृदय एकदम कडक. जगातला प्रकार नको आपल्याकडे. आपण जग सोडलंय ते सोडलेलंच बरं आहे. I know one person many years back. मला एक व्यक्ती ठाऊक आहे अनेक वर्षांपूर्वी. He was a young, handsome, tall boy. तरुण, एकदम असा उंच पुरा देखणा He मुलगा was in my class. माझ्या वर्गात होता. It was maybe 7th standard or something. सातवीत वगैरे असताना. Very studious student. एकदम अभ्यास करणारा असा Very मुलगा. polite, very humble. अगदी नम्र, बोलायला Always smiled. अगदी हसतमुख. Everyone liked him. आणि सगळ्यांना तो मुलगा फार आवडायचा. Never retaliate. कधी प्रत्युत्तर करणार Never नाही, answer back. कधी उलट उत्तर करणार नाही. Then years later, मग खूप वर्षांनंतर we both had grown up. आम्ही मोठे झालो I दोघे. met him. मी त्याला भेटलो. He got himself into some kind of politics. तो काही राजकारणात वगैरे गेला, पॉलिटिक्स मध्ये गेला. But now when I saw him, his talk had changed. पण आता जेव्हा मी त्याला भेटलो एकदमच बदललेला. His language was changed. भाषा बदललेली. Well, he looked a little cruel also to me. आणि थोडासा असा मला वाईट, दुष्ट, क्रूर वाटला There तो. was a kind of meanness in him. थोडा स्वार्थी वाटला जेव्हा आता मला भेटला तेव्हा. तो सातवीतला नव्हता आता, Completely changed. अगदीच बदललेला. You know, many times when you are in the business अनेक वेळा काय होतं, जेव्हा एखाद्या बिझनेस मध्ये, व्यवसायात आपण असतो and dealing with some cruel people, आणि काही दुष्ट लोकांशी आपला पाला पडतो, I mean,
the cruel world, हे जग वाईटच आहे ना. you tend to become carnal. तर वाईट लोकांना भेटता भेटता कधी कधी आपल्यात पण थोडा दैहिकपणा संचरतो, कारण आपल्या अंगात यायला वेळ You लागत tend to नाही become worldly. आणि आपण पण जगिक होतो. And sometimes, कधी कधी after being there in that kind of business among those kinds of people, असल्या पद्धतीच्या बिझनेस मध्ये आणि तसल्या पद्धतीच्या लोकांमध्ये थोड्या वेळ राहून you start losing that kindness, that softness, तुमच्यातली पण दया माया सगळं निघून जातं. that forgiveness, that क्षमा love. दया माया क्षमा प्रेम सगळं निघून जातं It's all only business. आणि सगळं त्यांच्यासारखंच तुम्ही वागायला बोलायला लागता. बिझनेस बिझनेस बिझनेस. Because the world only sees success stories. कारण की जग फक्त यशोगाथा पाहतं. Say, हा but what they had to pay to get there, that they don't bother. पण त्या यशापर्यंत पोचायला त्यांना काय काय देऊन टाकावं लागलं, कसं वागावं लागलं, त्याची पर्वा करत नाहीत ते And लोक. many times, अनेक वेळेला when you have to reach on that top, अगदी यशस्वी होऊन अगदी शिखर गाठायला you have to leave kindness, love, mercy, forgiveness. दया माया क्षमा प्रेम म्हणजे काय, चांगले स्वभाव सोडावे लागतात. Then you can reach there on मग top. आपल्याला तेवढं मोठं यश मिळतं जगात. But see, at what cost? पण बघा ना, केवढी मोठी किंमत तुम्ही त्याच्यासाठी मोजलेली You आहे. lose your godliness. मग तुमच्यातला भक्तिमानपणा Love, जातो, प्रेम forgiveness, जातं, mercy. क्षमा जाते, दया जाते, चांगला स्वभाव जातो, See. बोलणं तुमचं Isn't it? बदलतं, चालणं The बदलतं. more you get into that business and the more you want to rise up, you have to forget kindness, love, mercy, and all that. आणि जेवढं तुम्ही त्या बिझनेस मध्ये उतरायला मागताय, कारण की तुम्हाला फार यशस्वी आणि मोठं व्हायचंय, तेवढं मग तुमचे स्वभाव बिघडत जातात. And sometimes your language also changes. कधी कधी भाषाही बदलते हो. Before you are ready to forgive, अगोदर तुम्ही क्षमा करायला तयार होता, but now you say, आता तुम्ही म्हणता आज पैसे पाहिजेस, मी काम असं. केलं ना. आणि मग आता द्या. अचानक आपल्याला वाटतं See, बापरे हे the असं whole झालं. thing changes सगळं बदलून जातं, because now you are among those kind of people. कारण तसल्या पद्धतीच्या लोकांमध्येच तुम्ही राहताय ना. That's म्हणून why when you are a businessman, तुम्ही समजा बिझनेसमॅन आहात, you are in the evil world. तुम्ही दुष्ट जगात आहात, Get involved with God. जरा Get देवात. involved in the church, in the activities, बिझनेसमॅन असताना सुद्धा देवाच्या लोकांमध्ये, देवाच्या कार्यामध्ये थोडासा भाग घ्या. so that love will remain still in you. म्हणजे That कसं? godliness will remain in you. ते प्रेम, तो भक्तिमानपणा आपल्यामध्ये शाबूत राहावा, नाही तर जगात राहून त्यांच्यात राहून तसे जंगली होणार आपण पण. Amen. आमेन. I met one pastor many years back, अनेक वर्षांपूर्वी एका पास्टरांना मी भेटलो. and we went to a restaurant. गेलो आम्ही एका We were रेस्टॉरंटला, talking, बोलत होतो. and he was talking with me, and some things we were just, बोलत होते, चर्चा discussing चालली about होती, दोघं जण the मिळून old times. काहीतरी बोलत होतो. Suddenly he said अचानक ते म्हणाले, one word he used. एक शब्द त्यांच्या तोंडातनं बाहेर पडला It was semi-vulgar word. आणि जरा पाचकळ, सेमी पाचकळ शब्द होता. And I said, brother, what you are saying? तर मी म्हटलं, अरे तुम्ही असं बोलताय का brother? You know, my friends, नाही, you नाही. know, my friends. अरे माझे मित्र असंच बोलतात ना. तर ते Suddenly he realized. सडनली मग त्यांना कळलं की He बापरे, felt so ashamed. एवढी लाज वाटली मग त्यांना. He said, okay, we'll go now. आणि ते म्हणले चला आता जाऊया And he आपण. left me. आणि गेले मला सोडून. That association. म्हणजे काय, संगत जशांमध्ये राहता तसे बनता, पण नका बनू. But the amazing thing about King David पण is, दावीद राजाची आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे he fought bears, त्याने अस्वलांना लढा दिला, he fought lions, सिंहाला लढा दिला, he was used to killing people, लोकांना ठार मारायची त्याला सवय. he fought with Goliath, गल्ल्यात त्याने झगडला and when Goliath fell down, आणि गल्ल्यात जेव्हा खाली पडला, what did he do? त्याने काय He केलं, took Goliath's sword गोलाची तलवार त्याने घेतली and chopped off his massive head. आणि त्याचं डोकं जे होतं ना भलं मोठं, ते कापलं. Yes, he severed the head from कापलं the shoulder. गोलाचं डोकं त्याने कापलं, धड वेगळं केलं. धड, Just imagine. कल्पना करा, चित्र रंगवा. Main arteries, you know, that is passing through the neck and through the shoulders, it's all severed and blood is just sprouting out, आणि रक्त असं कसं बाहेर पडलं असेल, त्याला झऱ्यासारखं. मग त्या गोलायतला coming out त्याने like a stream. डोकं कापल्यानंतर रक्ताचा झराच व्हायला असेल ना. And Huh? then picking up that head, आणि मग ते मस्तक दाविदाने उचललं walking all around. आणि सगळीकडे चालला. आपण ते बघतो की मस्तक घेऊन चालला, कापताना कसं See, कापलं. people must be thinking, this man is very ruthless. मग लोक काय विचार करतील अशाला बघून की हा माणूस किती निर्दयी आहे, असं धड कापलं. He must be thick-skinned. किती जाड त्वचेचा असणार Yes, आहे. he was. जाड त्वचेचा To the होता, enemy, he was thick-skinned. शत्रूसाठी जाड त्वचेचा See, we होता. are talking about people living under the law. बघा, नियमशास्त्राखाली जगणारी ही माणसं होती, दावीद वगैरे. He did not murder, he killed. त्याने खून केला नाहीये, त्याने मारलं. Amen. आमेन. Killing comes as a judicial term. आणि मारणं म्हणजे कायद्यातली एक भाषा आहे ते. Murdering comes like because of a criminal. आणि खून म्हणजे गुन्हा.
Amen. आमेन. When the court passes a sentence, it is not murder, it is killing. कोर्टामध्ये जेव्हा दंडाज्ञा दिली जाते तेव्हा सुनावलं जातं ते मारणं आहे, ते खून नव्हे. But see, when he came to Saul, पण हा दावीद जेव्हा शौलाकडे आला, he is asking for forgiveness. शौलाला त्याने क्षमा मागितली Please don't की forgive प्लीज me. मला क्षमा करा तुम्ही. शौलाला क्षमा मागितली पण गोलाचं धड कापलं. See? बघा तुम्ही दोन्ही गोष्टी त्यांनी केल्यात. And then he is the greatest worshipper in the Old Testament. आणि जुन्या करातला सगळ्यात मोठा आराधक पण दावीदच आहे. Great emotions for the people. लोकांसाठी एवढ्या भावना की बास. He cried profusely when Saul died. शौल मेला तेव्हा एवढा रडला दावीद. He cried profusely when Jonathan died. योनाथन मेला तेव्हा किती रडला दावीद. He picked up the lame Mephibosheth आणि लंगड्या मफीबोशेतला उचललं and said, I will feed you for आणि life. म्हणाला आयुष्यभर तुला मी खायला घालीन. I mean, he could become thin-skinned, he could become thick-skinned. म्हणजे दावीद तर पातळ त्वचा जिथे पाहिजे तिथे पातळ त्वचा, जाड त्वचा जिथे पाहिजे तिथे जाड त्वचा, हृदय मोठं पाहिजे तिथे मोठं, सगळं करू शकत होता. मऊ तिथे मऊ, कडक तिथे कडक. Yes, that's what असं I'm पाहिजे, saying. असं मला म्हणायचं आहे Where your heart has to be strong, it has to be strong. Where your heart has to be soft, your heart has to be की soft. जिथं तुझं हृदय मऊ पाहिजे तिथे मऊ ठेव, जिथे कडक पाहिजे तिथे कडक ठेव. And आपल्या God हिशोबात will let you know when you have to be thick-skinned, when आणि you have to be thin-skinned. देव तुला सांगेल ना की कुठल्या परिस्थितीत तू जाड त्वचा ठेवायची, कुठल्या परिस्थितीत पातळ त्वचा ठेवायची. Amen. आमेन. God will let you know. देव तुला सांगेल. Sometimes कधी कधी when you are little strict, थोडं तुम्ही कडक राहायला people will think you are cruel. की लोकांना असं वाटतं काय क्रूर माणूस आहे. But sometimes God tells you to be पण strict. देव कधी कधी तुम्हाला कडक राहायला सांगतो. Yes. तर तुम्ही कडक राहता, मग लोक म्हणू दे की हा आकडू आहे, आकडू तर आकडू. देव बोलला मी तसा राहणार. Elisha said, अलिशा म्हणाला, because all those 42 were cursing Elisha. कारण ते 42 अलिशाला शाप देत होते. Bald head, go up. Bald टकल्या head, go टकल्या up. जा ना वर, टकल्या वर जा. He cursed them. अलिशाने त्यांना शाप दिला. And 2 female bears came and mauled all of them. दोन अस्वल येऊन मारून गेले त्यांना. Are you getting me, people? What कळतंय I'm ना saying? मी काय म्हणतोय. You should know when you have to be soft skinned. कधी त्वचा मऊ ठेवायची, कधी त्वचा जाड ठेवायची कळलं पाहिजे. You have to keep a proper balance. आणि बॅलन्स संतुलन नीट पाहिजे. नाही तिथे कडक आणि नाही तिथे मऊ असं नका करू. The heart will guide you when you have to be thick skinned, when you have to be thin skinned. तुझं हृदय तुला सांगेल ना, तुझं हृदय तुला चालवेल की कधी तू आता जाड त्वचा ठेव, कधी मऊ त्वचा ठेव. Because you have the Holy Spirit in कारण you. पवित्र आत्मा तुझ्यामध्ये आहे, पवित्र आत्मा तुला चालवेल. Amen. आमेन. आमेन. हालेलुया. Say, look at the rich man in Luke 16. Last point I'll give you. शेवटचा मुद्दा देतो. लूक 16 मधला तो धनवान माणूस बघा. He never looked to God for mercy. त्याने कधी देवाकडे दयेसाठी पाहिलं नाही. He was full of money, full of himself. भरमसाठ पैसा स्वतःनी भरलेला. Never thought he ever will need mercy. आणि कधीच त्याला असं वाटलं नव्हतं की मला दयेची गरज पडणार आहे, कारण भरमसाठ पैसा मी भरलेला. But then no sinner can calculate his salvation with just name, fame and money and position. पण कुठलाही पापी माणूस त्याच्या तारणाचा हिशोब केवळ नाव, लौकिक प्रसिद्धी, पैसा, अडका याच्यावर लावू नाही शकत. See, तारणाचे हिशोब असे लावले जात नाहीत बेटा की तू धनवान आहेस म्हणून तारलाच जाणार आहेस, असं नसतं. he was thick-skinned towards God. जाड त्वचा झाली त्याची देवाप्रित्यर्थ. He was thick-skinned towards Lazarus. जाड त्वचा झाली त्याची लाजरा प्रित्यर्थ. If he had thin-skinned, he would have listened to Lazarus. पातळ त्वचा असती तर त्याने लाजराचं ऐकलं असतं ना. लाजर त्याच्या दाराबाहेर असायचा. Sometimes our thick skin takes us away from God. कधी कधी आपली जाड निब्बर त्वचा आपल्याला देवापासून लांब नेते. बधीरच होऊन बोथट होऊन जातो आपण, बधीर होऊन जातो. देवाप्रित्यर्थ बोथट, बधीर आणि असं निबर त्वचेचं बनायचं नाही. देव म्हटलं की लगेच आनंदाने येस. Amen. आमेन. And God will lead you when you have to be thick-skinned, when you have to be thin-skinned. आणि देव तुला चालवेल. तुझी त्वचा कधी जाड ठेवायची, कधी मऊ ठेवायची. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. आमेन. धन्यवाद देवाचा. Thank you, Jesus. Anything can happen anytime to anyone.
कधी काही होऊ शकतं कोणाच्याही जीवनात. सगळं हिशोबात घेऊन प्रभूमध्ये स्ट्रॉंग राहून चाला. Be strong in the Lord. प्रभू स्ट्रॉंग राहा बेटा. Because the things that may happen, कारण ज्या गोष्टी घडतील ना if you are not strong at that time, आणि त्या वेळेला जर तू खंबीर नाही राहिलास you will collapse. तर तू ढासळणारस, पडणारस, पडशील. And God doesn't want you to collapse. आणि देवाची इच्छा नाही की तू असं पडावस. Hold everything with light hand. सगळं जरा ढिल्या मुठीनं धर. Those who are yours today, they may not be yours today. आज जे तुझे Tomorrow. आहेत ते उद्या कदाचित तुझे राहणार नाहीत. Things may change. गोष्टी बदलू शकतात. Anything can change anytime. कधी काही बदलू शकतं. Be prepared. तयार राहा. Keep your heart strong. हृदय खंबीर ठेव, मुंगी सारखं ठेवू नको. Keep your heart sensitive to God. आणि देवासाठी हृदय संवेदनशील ठेव. Have thick skinned. त्वचा जाड ठेव की माझ्यात आणि देवात काही येता कामा नये. When you are out in the world also, जगामध्ये पण असताना sometimes कधी कधी we have thick skinned in a wrong sense. आपली त्वचा चुकीच्या रीतीनं जाड होते. And it happens because of the hard heart. आणि हृदय कडक होतं ना म्हणून असं होतं. हृदय कडक नसतं करायचं बेटा. You are dealing with the world, तुम्ही जगाला हाताळताय but still तरीही have that softness in you. हृदय मऊ ठेवा. Be like Smith Wigglesworth. स्मिथ विगल्सवर्थ होते ना त्यांच्यासारखे बना. He was a plumber by profession, त्यांचा व्यवसाय प्लंबरचा होता. but yet तरी he carried his God in his business. देवाला त्यांच्या व्यवसायात घेऊनच फिरायचे ते. That's why people used to say, म्हणून तर लोक म्हणायचे when they used to ask somebody, do you have a good plumber? जेव्हा कोणाला विचारायचे ना लोक आपसात विचारतात की अरे कोणी चांगला प्लंबर आहे का. And they used to say, yes, लोक म्हणायचे आहे ना I know one very good एक plumber, अतिशय चांगला प्लंबर very आहे, faithful, अतिशय विश्वासू and he will finish his job in time आणि वेळेत काम पूर्ण करून देणारा and reasonable rates. आणि रेट पण रिझनेबल. But if you can stand his religion, then you call him. त्याचा धर्म सहन होत असेल, त्याचा देव तुला सहन होणार असेल तर त्याला बोलव. So कारण तो many देव of- देव करत येतो. So many used to say, it's okay, मग अनेक जण म्हणायचे ठीक आहे ना we want a त्याचं good plumber. तो त्याचं देव देव करत आणि देव घेऊन येतो. आम्हाला हरकत नाही, आम्हाला प्लंबिंग चांगलं करून पाहिजे. And if you would tell the client that in 15 days I will get your work done, he used to see that in 12 days he used to finish the आणि work. त्या गिरायकाला जर ते म्हणाले ना 15 दिवसात मी काम करून देईन तर ते 12 दिवसातच संपूर्ण करून टाकायचे. But still he was poor in business. पण तरी व्यवसायामध्ये एवढे प्रवीण नव्हतेच स्मिथ विगल्सवर्थ. You know why? का माहितीये? He used to always be late in collecting the bills. पेमेंट गोळा करायला नाही जमायचं त्यांना. पैसा गोळा करायला नाही जमायचं. People used to say, मग लोक म्हणायचे Smith, tomorrow we will give money. Man. लोक म्हणायचे की स्मिथ उद्या देतो, उद्या देतो, Oh, उद्या not देतो, now, some other time. उद्या देतो, नंतर देतो. हे बिलांची Okay. थकबाकी. But yet, तरी God blessed him so much देवाने इतका आशीर्वाद त्यांना दिला that people would not wait very long. They used to pay him off. की लोक फार वेळ वाटही नाही बघायचे. लोक त्यांचा पैसा त्यांना देऊन टाकायचे. Don't lose kindness, don't lose love, don't lose दया, godliness. प्रेम, भक्तिमानपणा सोडू नका बेटा. Wherever we are in the world. गोष्टी होत नाहीत म्हणून आपण मोकाट सुटायची गरज नाही. When I was working in the company, जेव्हा मी स्वतः कंपनीत कामाला होतो I took Jesus with me, मी येशूंना घेऊनच जायचो. whether anybody liked it or not. कोणाला आवडो न आवडो God was with me. देव माझ्या सोबत होता. मी येशूंना घेऊन जायचो. Amen. आमेन आमेन. Don't separate religion from your work. धर्माला कामातनं वेगळं नको करू. You cannot separate Jesus from your work. येशूंना तुझ्या कामातून वेगळा नको करू की नाही You will ऑफिसला never चाललोय. prosper. मग समृद्ध होणार नाही. ऑफिसला चाललोय ना म्हणून आता येशूंना घरीच ठेवतो. नाही 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 नाही. येशूंना घेऊन जा. Amen. And secondly, दुसरी बाब, don't be offended with anybody. कुणाचं काही वाईट वाटून घ्यायचं नाही. Let people say what they want. लोकांना जे बोलायचंय बोलू दे. You know you're standing with Jesus. तुला माहितीये ना येशू समोर तुझं काय स्थान आहे. डन, फिनिश्ड. There are more people who love you than those who hate you. तुझा तिरस्कार करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करणारे लोक खूप आहेत. थोडी आँख खोल और देख. No, but Pastor, नाही पण पास्टर David said, दावीद बोलला there are more people who hate me than those who love me.
माझ्यावर तिरस्कार करणारे लोक जास्त आहेत, प्रेम करणारे कमी आहेत. Then how are you saying that there are more people who love you, Pastor? मग तुम्ही असं कसं म्हणताय पास्टर की माझ्यावर प्रेम करणारे लोक जास्त आहेत? Because many love me. कारण अनेकांचं माझ्यावर प्रेम आहे. I include even the heavenly folks. मी स्वर्गीय लोकांनाही त्यात टाकलंय. They also love me. स्वर्गीय जमात पण त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. Angels also love me. देवदूतांचं माझ्यावर प्रेम आहे. There is a bigger company there. तिथे तर मोठी संगत आहे. That's what Hebrews says. असं इब्रिकराच्या पत्रात लिहिलंय ना. There is a bigger company in heaven that तिथे loves us. स्वर्गामध्ये तर खूप मोठी संगत आहे ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे. And God loves us. आणि देवाचं आपल्यावर Jesus प्रेम loves आहे. us. येशूंचं आपल्यावर प्रेम आहे. Amen. आमेन. So stand strong. तर खंबीर उभे राहा. Don't allow Amen. anything to enter you. कुठल्याही गोष्टीला मनात नाही येऊ द्यायचं. Let people say what they want. लोकांना बोलू दे काय बोलायचंय. You be strong. तुम्ही खंबीर राहा. Amen. Let them continue the way they are. You continue the way you are. Finished. Amen. 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 Thank Their you, Jesus. wickedness should not make you wicked. त्यांच्या दुष्टाईत तू दुष्ट नको बनू. Because you are a believer. तू बिलीवर आहेस. We don't know what they are. आपल्याला माहित नाही ते काय कोण कसे आहेत. काय माहिती आपल्याला? I will not change. मी नाही बदलणार. Because they have changed. ते बदलले म्हणून मी नाही बदलणार. No. नाही नाही नाही. We will hold on to godliness. आपण भक्तिमानपणा सोडायचा नाही. We will hold on to all the 9 fruit of the Holy Spirit. पवित्र आत्म्याची सगळी 9 फळं धरून राहायचं. Amen. Amen. And God will see that you prosper. आणि देव बघेल की तू समृद्ध व्हावस. You will prosper. तू समृद्ध होशील. Amen. आमेन. Come, let us worship the मग Lord. आता प्रभूची आराधना करूया सर्वजण मिळून. आमेन. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. हालेलुया. तेरे जैसा बना यीशु, तेरे जैसा बना. Yes, Lord. Make me like you. आमेन. ओ हालेलुया. यीशु तेरे जैसा बना. Thank you, Lord. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. Yes, Master. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे जैसा बना. Make me more like you. Make me Everybody sing. like you. Hallelujah. Jesus, make me more like you. Make me more like you. Jesus, make me more like you. Give me a heart that's filled with love and Make me more Yes, Lord. like you. Give me a heart that's filled with love. and make me more like you. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Father. Thank you, धन्यवाद Lord. तुझे आभार प्रभू. Thank you, Master. Thank you Jesus. धन्यवाद रबा. If you are carrying any hurts in you, तुम्ही जर काही वाईट वाटलेलं हृदय घेऊन फिरत असाल, now is the time. जखम काही असेल हृदयात, तर आत्ताची वेळ आहे. Cast it at the Lord's ते feet. सगळं प्रभूच्या पायी टाका. Forgive them. त्यांना क्षमा करा. Live your life. आपलं जीवन जगा. Because God has given you an exceptional good life. कारण देवाने तुला अतिशय चांगलं जीवन दिलेलं आहे. And your future is bright. तुझं भविष्य फार उज्ज्वल आहे बेटा. ते नको सोडू यांच्या नादी Let it लागून. not affect your body. शरीरावर परिणाम होऊ देऊ नको. Let it not affect your mind. मनावर परिणाम होऊ देऊ नको. Master, प्रभू give them thick skin. त्यांना जाड त्वचा दे. Give them thick skin. त्यांना जाड त्वचा दे. सगळं सहन करायची कुवत दे. Let them be able to digest everything. सगळं पचवायची ताकद दे. रबा To stomach खराबा everything. शब्दो. सगळं पचवायची ताकद दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात, गुड ऑर बॅड, आय एम स्टील देअर.
Be strong in the Lord प्रभूमध्ये खंबीर राहा, and in the power of His might. त्याच्या बळात बलवान राहा, Put on the whole armor of God. संपूर्ण देवाची शस्त्र सामग्री धारण करा. Many people take this armor of God very lightly. अनेक लोक देवाच्या शस्त्र सामग्रीला हलक्यात घेतात. They think it's just a metaphor, it is some sign, something. त्यांना Yeah. काहीतरी वेगळंच वाटतं ते. It is true. If you put on the whole armor of God, you can stand strong against the wiles of the enemy. पण हे खरं आहे, तुम्ही देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण केली तर सगळ्या सैतानी हल्ल्यांसमोर तुमचा टिकाव लागेल. You don't know how powerful this armor is. तुला माहित नाही अजून देवाची शस्त्र सामग्री किती सामर्थ्यवान आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर, Heal my people. माझ्या लोकांना आरोग्य दे. Those who have to be healed in the mind. ज्यांना मनात मानसिक आरोग्य गरजेचं आहे. Are there anybody who needs healing in the mind? कोणी आहे नसे ज्यांना मानसिक आरोग्य मनात आरोग्याची गरज That आहे, your mind is affecting your progress. की मनावर परिणाम झालाय, प्रगती खुंटत Somebody आहे. who is living in fear. असा कोणीतरी जो घाबरलाय, मनातनं काही गोष्टी जातच नाहीयेत, Somebody who is in depression. ज्याला नैराश्य आलंय, डिप्रेशन आलंय. If you come here, I will pray for you. इथे आलात तर मी प्रार्थना करीन. Only those who are going through depression फक्त जे नैराश्यातनं जात आहेत तेच लोक, and बाकी नाही. cannot sleep at night. ज्यांना रात्री झोप येत नाही, Something is troubling you constantly. त्रास, काहीतरी सारखा त्रास होतो, Stress. दडपण आहे, टेन्शन आहे, You are stressed up. सारखं टेन्शन आहे, सारखं दडपण आहे, You are thin skinned. त्वचा तुझी पातळ आहे. God wants to make you thick skinned. देवाला तुला जाड त्वचेचं करायचं आहे. Today He will touch you in such a way. आज देव तुला असा स्पर्श करेल ना, Because His presence will make all the difference in your कारण life. देवाचा सहवास तुझ्या जीवनात हा सगळा फरक आणेल. When I'm saying thick skin, it doesn't mean He will remove your skin and put rhino skin. मी असं नाही म्हणत आहे की जाड त्वचा म्हणजे देव तुझी त्वचा काढून त्या प्राण्याची त्वचा तुला देणार आहे, No. असं नाही. He is going to bring such a heavy presence of Himself in you. पण देव त्याचा सहवास एवढ्या मोठ्या प्रमाणात तुझ्यावर आणेल, The reality of Jesus will become so powerful in you येशूंची वास्तविकता तुझ्यासाठी एवढी सामर्थ्यवान बनेल that you will stand any nonsense of the world की जगात जे काही नॉनसेन्स होतंय ते सगळं तुला सहन करायला जमेल and it will not affect you. आणि त्याचा परिणाम तुझ्यावर होणारच नाही. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. And every time it affects you, आणि ज्या दरवेळेला अशा काही गोष्टींचा परिणाम तुझ्यावर होऊ लागेल, invite Jesus in that तू situation लगेच येशूंना त्या परिस्थितीत आमंत्रित and say, कर Jesus, आणि म्हण, येशू I want to be strong, Lord. मला खंबीर राहायचंय, Heal my mind. माझ्या मनाला आरोग्य दे, Change my mind, माझं Lord. मन बदल Let दे me बाबा. trust on you. मला तुझ्यावर विश्वास More ठेवायला and लाव. more. अजून विश्वास ठेवायला Start लाव. worshiping God right आणि away लगेच देवाची आराधना सुरू करा. and see how strong you will feel. मग बघा तुम्हाला किती बलवान Because the वाटेल. devil will come. कारण सैतान सारखा He येणार. will start attacking your सैतान minds. तुझ्या मनावर हल्ले करायला येतच राहणार आहे. Constantly he will attack your I mind. told you this is a daily battle. हे रोज होत राहतं. सैतान रोज तुझ्या मनावरती घाला करायला येईल. It all depends what all you take in your mind. तू काय काय मनामध्ये घालून घेणार आहेस हे तुझ्यावर अवलंबून आहे. Amen. Amen. That's why it's better म्हणून हे बरं that you hear less. थोडं कमी ऐका. It's better. लोक काय म्हणतात हे थोडं कमी ऐका. Start hearing what God has to say. देव काय म्हणतो ते जास्त ऐका. Start hearing what my messages are there. माझे उपदेश जास्त ऐका. लोक काय म्हणतात ते कमी ऐका किंवा ऍट टाइम्स ऐकलं नाही तरी चालेल. It's not important that you hear every person. प्रत्येक माणूस काय म्हणतो ते ऐकणं गरजेचं नाहीये. माणसांची मतं वेगळी असतात बेटा, पागल हो जाएगा तू. There are hundreds of opinions, thousands of them, millions of them. शेकडो लोकांची हजार मत आहेत. मग तू सगळ्यांना खुश करणार आहे? God has given us one Bible. देवानी एक बायबल दिलंय ना. Heed to what God says in the Bible. त्या बायबल मधून देव काय सांगतो ते ऐक. And that is enough. बस. Live by the Bible. बायबलवर जग. You will have a blessed life. देवाच्या शब्दांवर जग. तुझं जीवन आशीर्वादित होईल. Are you ready? तयार आहात? I'm going to pray for all the depressed people. सगळ्या नैराश्यात गेलेल्या लोकांसाठी मी प्रार्थना करीन. Those who have been affected in their lives. ज्यांच्यावर परिणाम झालाय, जीवनावर परिणाम झालाय, I mean, some problem you are going की through. काही ना काही त्रासातनं समस्येतनं तुम्ही जाताय. See, we all go through problems. सगळेच जण आपण समस्येतून त्रासातून But जातो. all things don't affect us पण severely. सगळ्या गोष्टींचा परिणाम मोठ्या रीतीने आपल्यावर होत नाही. But some things पण काही गोष्टी अशा असतात can affect you severely. ज्याचा परिणाम फार मोठ्या रीतीने आपल्यावर होईल. And at such times, अशा वेळेला
You need prayer. प्रार्थना लागते बेटा. You need the प्रार्थना. touch of God. अशा वेळेला देवाचा स्पर्शच लागतो, कारण ते डोक्यात घुसलेलं देवाशिवाय आणि कोणी काढू शकत नाही. And sometimes कधी कधी you feel like you should go away from God. तुला असं वाटायला लागतं की आता मी देवाला सोडणार आहे, कुठेतरी लांब जाणार I आहे, don't want God. मला देवच नकोय आता. Things are not कारण changing. गोष्टी बदलतच नाही, मग देवात राहून करायचंच काय आहे Are you आता. understanding? कळतं ना मी काय So now म्हणतोय. I'm going to pray for you. तर आता मी तुमच्यासाठी प्रार्थना It's करणार the आहे. anointing that will break the yoke of the enemy. अभिषेक त्या सैतानाचा झू मोडेल. Thank you, आमेन. Father. धन्यवाद दे बाप्पा, Thank तुझे you, आभार. Master. खराबा खराबा शंत Loving Heavenly Father, खराबा खराबा प्रेमळ स्वर्गीय बापा, I'm going to pray for all these people. या सर्व लोकांसाठी मी प्रार्थना करणार And आहे. your presence is going to come down. आणि तुझा समाज खाली येणार आहे. Your power is going to deliver them all. तुझं सामर्थ्य या सर्व लोकांना सुटका देणार Their आहे. minds are going to be renewed. त्यांची मनं नवीन होणार They आहे. are going to be strengthened in their त्यांना minds. ताकद मिळणार आहे मनात. Their situation is going to त्यांची change. परिस्थिती बदलणार आहे. They will receive deliverance in the name of Jesus. येशूच्या नावात त्यांना सुटका मिळणार The आहे. devil cannot take hold of you. सैतान तुमचा ताबा घेऊ शकणार नाही. Get behind me, Satan. म्हणा सैताना माझ्या मागे हो. In the name of Jesus. येशूच्या Come नावात on, say. म्हणा Get behind me, Satan. माझ्या मागे हो सैताना. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave my mind. माझं मन सोड. Leave my soul. माझा जीव सोड. Leave my spirit. माझा आत्मा सोड. In the name of Jesus. Get her. येशूच्या नावात. Get her here. बाबा, खरा In the name बाबा, of Jesus. येशूच्या Your नावात mind has to be set free. तुमचं मन मोकळं व्हायला हवं. In the name of Jesus. येशूच्या Be नावात. free. आमेन. In the name of Jesus. येशूच्या Be नावात free. मोकळे व्हा. In the name of Jesus. Be येशूच्या free. नावात मोकळे In the व्हा. name of Jesus. Be येशूच्या free in the नावात, mind. येशूच्या नावात. Be free in the mind in Jesus' name. बाबा 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 मांडरा खरा You devil. सैताना I command you in Jesus' name. तुला मी आज्ञा करतो Leave येशूच्या their नावात. minds in the name of सोड या Jesus. लोकांची मन येशूच्या You नावात. troublemaker. त्रास देणारा Leave सैतान them in Jesus' सोड name. त्यांना येशूच्या नावात. They belong to हे God. देवाचे लोक They आहेत. belong to Jesus. येशूच्या मालकीचे The आहेत. situation will change. परिस्थिती बदलणार The आहे. circumstance will change. त्यांची अवस्था बदलणार God आहे. will take over. देव ताबा घेणार आहे. Darkness has to go. अंधार गेलाच पाहिजे. Light has to come. प्रकाश आलाच पाहिजे. Dagon has to fall. आणि त्याच्यावरती प्रकाश पडलाच पाहिजे. Dagon has to fall. दागोन पडलाच पाहिजे. Ark of the covenant has to stand. कराराचा कोश उभा राहिला In the पाहिजे. name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद Bring येशू. that lady on top. Bring that धन्यवाद lady on येशू. top. Every devil सैतान who is attacking the minds of the people, सैताना जो तू या लोकांच्या मनावर हल्ला I करतोय command you in the name of Jesus. येशूच्या नावात मी तुला आज्ञा Leave. करतो. सोड त्यांची मनं. Leave you devil in Jesus' name. येशूच्या नावात सोड. Leave you devil in the name of Jesus. येशूच्या नावात सोड त्यांना. Leave you devil in the name of सोड Jesus. त्यांना येशूच्या नावात. All demonic influences, सगळ्या सैतानी all the शक्त्या, evil powers सगळ्या सैतानी that are शक्त्या, talking to them, ज्या त्यांच्याशी बोलतायत, leave in Jesus' name. Keep it Amen. down. Leave in Jesus' name. Leave in Jesus' name. In the name of Jesus. Be free in the mind. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Lord. धन्यवाद. All the evil powers सगळ्या सैतानी शक्त्या, dictating terms to the mind, मनाला हुकूम सोडणाऱ्या, I command you in Jesus' मी name. आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave their minds in सोड Jesus' त्यांची name. मनं. Every kind of stress, leave them in सगळ्या Jesus' name. पद्धतीचं दडपण त्यांना सोडून जाऊ दे. Every evil talk, leave them in Jesus' सगळं name. वाईट बोलणं त्यांना येशूच्या नावात सोडून जाऊ Every दे. negativity, leave in Jesus' name. नकारात्मकता येशूच्या नावात त्यांना सोडून जाऊ Let दे. your peace grip their hearts and तुझी their शांती minds. त्यांच्या हृदयात आणि मनात येऊ दे. Give them thick skin, त्यांना Lord. जाड त्वचा दे. Strong minds. त्यांना खंबीर मन दे. Strong hearts. खंबीर हृदय दे. But sensitive heart towards पण God. देवासाठी संवेदनशील हृदय दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Thank you, Lord. तुझे आभार स्वामी Be राजा. free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा. Lord, प्रभू now give them your power. आता तुझं सामर्थ्य या लोकांना दे. Let your anointing come down upon them. तुझा अभिषेक त्यांच्यावर येऊ दे. Thick anointing come upon them. जाड अभिषेक त्यांच्यावर येऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. That can tackle every devil's yoke. की ज्यातून सगळ्या सैतानी जोखडांना त्यांना हाताळता येईल. In Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Father. आमेन. Thank you, धन्यवाद Lord. दे बाप्पा. धन्यवाद. Praise God. तुझे आभार स्वामी Now राजा. don't worry. आता काळजी करू नका. God has taken control. देवाने ताबा घेतलेला आहे. Be strong in the Lord. प्रभूमध्ये खंबीर राहा. Nothing is too bad. काहीच असं एवढं वाईट झालेलं नाही. Everything is working काय fine. सगळं ठीक आहे. सगळं ठीकच होणार आहे. Yesterday that boy had come. काल एक मुलगा आला होता.
He was a complete failure. संपूर्ण अपयशी नापासच व्हायचा. He came for the youth meeting. युथ मीटिंगला एकदा आला. God blessed him. देवाने त्याला He आशीर्वाद became दिला. so confident. एवढा विश्वासाने भरला. He got 92%. I 92% think. पास झाला. And he's so confident. आणि एवढा विश्वासाने Bubbling भरलेला, with joy and आनंदाने confidence. भरलेला. That's what Jesus does. येशू असं करतात. So meet the Lord every morning. रोज सकाळी प्रभूला भेटा. Read the Bible every day. रोज बायबल वाचा. Don't become too lethargic. आळशी बनू नका. Don't let money take over the Bible. पैशाला जागा देऊ नका. बायबलची जागा पैशाला देऊ नका. Let not your position take over the Lord. तुझी पोस्ट, तुझं पद देवाची जागा घेता कामा First नये. thing first is God. पहिली गोष्ट पहिली देव. Amen. आमेन. No matter how rich you are, किती तुम्ही धनवान असाल, श्रीमंत असाल, it is God. पहिला देवच पाहिजे. Amen. आमेन. Praise God. Please be देवाला seated. धन्यवाद. कृपया खाली बसा सर्वांनी.